न्यायालयामध्ये कोर्टामध्ये त्याच्यासाठी वकील करणं आणि त्याचा पूर्ण फॉलो करणं, यासाठी समाजातील नेते, समाजातील मान्यवर मंडळी हे काय याच्याबद्दल विचार करतात, हा एक विषय आणि हा एक प्रश्न समोरच्या सर्व प्रवक्त्यांसाठी आणि मंचावरील सर्व मान्यवरांसाठी हा एक माझ्या छोट्या युवक कार्यकर्त्याकडे प्रश्न आहे. यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला जे प्रमुख उपस्थित पाहुणे लाभलेले आहेत, आपण त्यांच्या भाषणाने या ठिकाणी सुरुवात करूया. तर महिला भगिनींना मानले मी विनंती करेन, माननीय फुलताई शिंदे यांनी आपला या ठिकाणी 2 मिनिटं 5 मिनिटं आपण व्यक्त करायचे आणि विनंती आहे कोणी रागवू नये, वेळेचं बंधन प्रत्येकाला आहे 5 मिनिटाचं. धन्यवाद. फुलताई शिंदे या ठिकाणी आपला सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व इथे जमलेल्या माझ्या समाज बंधू भगिनी, मला जास्त काही भाषण करता येत नाही, परंतु जे आता आपले महाडोळे साहेब ज्या पद्धतीने बोलले की आपला समाज पेटला पाहिजे, आणि एकटे जरी असेल तरी आपण त्या ठिकाणी एखाद्याला आपण बोलू शकतो, असा एक माझा महानगरपालिकेतला अनुभव मी सांगते. आपल्याला माहिती असेल नवी मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी यादव मॅडम आणि शिक्षण उपायुक्त आपले घनवट साहेब होते, आता त्यांच्या बदल्या झाल्या. ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा एक नगरसेवक असो, त्यांनी या दोघांच्याच डिपार्टमेंट मध्ये जाऊन समोर धरणं त्यांना धारेवर धरणं किंवा त्या ऍडमिशन बद्दल उपायुक्तांना त्यांच्या विरोधात पेपरला बातम्या देणं, ज्या वेळेला आपले घनवट साहेब उपायुक्त 15 दिवस झाले नव्हते, हे कोणी वाचले की नाही मला माहित नाही, पण आपलंही लक्ष असलं पाहिजे की आपल्या समाजाचे अधिकारी एखाद्या ठिकाणी असतील आणि ते नसताना त्यांच्यावर चुकीच्या बातम्या छापल्या जातात, त्यावेळेला आपल्या समाजाचं काम बनतं. बाकी राजकीय मी पक्षात नाही, त्याच्यामुळे राजकीय अनुभव सांगत नाही, परंतु आपल्या समाजाच्या अधिकाऱ्यावर जर अन्याय होत असेल तर त्यावेळी आपण आवाज उठवला पाहिजे. तर त्यावेळेला त्या नगरसेवकाला वाचल्यानंतर मी बोलले की आपले घनवट साहेबांना तुम्ही हा अनुभव विचारा की तुम्हाला दुसरं डिपार्टमेंट नाही का? घनवट साहेब 15 दिवस आले, तुम्ही 2 महिन्याच्या जुनी बातमी त्यांच्या विरोधात छापताय, हे तुम्हाला योग्य वाटतं का? लक्षात ठेवा, माझा सगळा समाज तुमच्या विरोधात निवडून. आणि त्यानंतर ती व्यक्ती शांत झाली, घनवट साहेबांच्याकडे गेली आणि फुलन शिंदे तुमच्या कोण आहेत त्यांना विचारलं, तर म्हणजे कुणीही असू देत काय झालं, तर नाही म्हणजे माझ्याकडून अशी बातमी गेली होती. तेव्हा त्यांचा मला फोन आला की तुम्ही जर चुकीची बातमी छापत असाल तर ते झालं म्हणे. म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे माझा की आपला कुठलाही अधिकारी असो किंवा काही असो, आपण महिला असो किंवा हे इग्नोर न करता जर त्याला साथ दिली तर नक्कीच त्यांचं बळ वाढेल आणि त्यांनाही असं वाटेल की नाही आपण चांगलं, आणि ते चांगलं काम करतात महानगरपालिकेमध्ये बघून. कारण हा दबाव काय आणला होता, ज्या वेळेला ऍडमिशनची कामं चालू होती तेव्हा त्यांनी काही ऍडमिशन घ्यावीत हा दबाव त्या नगरसेवकाचा त्यांच्यावर होता, पण त्यांनी नियमानुसार काम करत असताना त्यांच्यावर असं चुकीचं प्रेशर येत होतं, तर ते पण आवाज उठवण्याचं काम मी केलं आणि त्यांना त्यात मलाही यश आलं. पण मी घाबरले नाही, तसं न घाबरता समजा आपण एक असलं तरी आपण बरोबर घेऊन काम केलं तर नक्कीच मला वाटतं
की आपले अधिकारी वर्गांना पण वाटेल की चला माझ्यासोबत समाज आहे, मी आपल्या समाजासाठीही काहीतरी केलं पाहिजे. जास्त न बोलता माझा हाच अनुभव सांगते, मला राजकारणाचा एवढा अनुभव नाही. गेली 15 वर्ष मी समाजसेवेमध्ये आहे, वेगवेगळ्या माध्यमातून मीही आवाज उठवते. परंतु राजकीय पक्षाचं थोडं पेपरला जाहीर होतं, त्यांचा पक्ष ते जाहीर करत असतं. मला पक्ष नसल्यामुळे माझी काही कामं जाहीर होत नाही. काय हरकत नाही, दिवसातून मी 5 व्यक्तीच्या जरी कामे आले तरी मी धन्य मानते आणि अशा पद्धतीनेच मी काम करते आणि करत राहणार. धन्यवाद. धन्यवाद शिंदे मॅडम. परंतु मला जेवढा तुमचा परिचय, राजकीय परिचय जरी नसला तरी राजकीय नेते उमेदवार तुमच्या घरापर्यंत नक्की येतात. हे त्यांचं काम आहे आणि महिलांसाठी त्यांची खूप सारे कामं आहेत. नंतर महिला त्यांना भेटून बोलू शकतात. यानंतर आपल्याला विनंती आहे की पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आपली जी आहे, राजकीय आजची जी परिषद आहे ती विशेषकरिता आपल्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, जे राजकीय वाटचाल आहे त्याच्या विषयावरती जास्तीत जास्त बोला आणि मुद्दे रिपीट होणार नाही याची देखील दखल घ्या. आणि इतर तर गोष्टी आहेत आपण बोलू शकता. मी विनंती करेन सन्माननीय के.आर. चौधरी साहेब कोपरखेड यांचे, के.आर. चौधरी साहेब या ठिकाणी आपले शब्द व्यक्त करतील. खाली करे हो, माझी उंची कमी आहे ना. हॅलो, माहिती ना. हॅलो, नमस्कार बंधू भगिनीनो. या ठिकाणी स्टेजवरती मारोळे साहेब आणि किरण जोडगे साहेब बसलेले आहेत. तसंच ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला ते डी.के. बापू माळी आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत. ते मनातील लीडर आहेत, लक्षात घ्या. बरेच लोक लीडर होण्याचा प्रयत्न करतात पण ते सगळ्याच्या मनातले लीडर आहेत. आता या ठिकाणी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आपण जेव्हा म्हणतो की जर लोकसंख्येच्या प्रमाणात जर पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ठरवायची असेल तर भारताचा पंतप्रधान माळी असला पाहिजे. भारताचा गृहमंत्री माळी असला पाहिजे. भारताचा रेल्वे मंत्री माळी असला पाहिजे. त्याचं कारण का की जात म्हणून जर भारताची जनगणना झाली तर एका जातीचे सगळ्यात जास्त जर कुठले लोक असतील तर ते माळ्यांचे आहेत. कारण का की माळी जाती सगळ्या ठिकाणी आहे. कोणी लोक सांगतात 10%, 20%, 30%. हे मला कुठलीही फिगर मान्य नाही, कारण त्यांची जनगणना झालेली नाही माळी किती आहेत. तर तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो की माळ्यांनी माळ्याची महाराष्ट्रातली जनगणना करावी. काय अवघड आहे का? काय अवघड आहे? एका गावात किती माळी आहे हे त्या गावातला एक माणूस मोजू शकतो का नाही? एक्झॅक्ट फिगर मोजू शकतो. एक गाव, नंतर तो तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र. किती दिवस लागतील हे सगळं करायला? आता सगळ्या प्रकारचे गॅजेट वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत, व्हॉट्सअप आहे. तर त्या ठिकाणी आपण एक्झॅक्ट माळी, काल जन्मलेल्या मुलांच्या संख्येसह सुद्धा आपण त्या ठिकाणी जनगणना करू शकतो. सरकार तुमची जनगणना करणार नाही, कारण तुम्ही प्रत्येक लोक मागणी करतात की जिसकी संख्या भारी उसकी ज्यादा भागीदारी. काय कोणी कुठून आणलं माहिती नाहीये, असं कधी होत नाहीये. त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या संख्येप्रमाणे मागणी करायची असेल तर तुमच्याकडे तुमची संख्या किती हेच कोणाला माहित नाही आणि त्याच्या आधारे तुम्ही भांडायला सुरुवात करता. असं भांडत बसू नका. आणि लीडर, आमदार, खासदार हे होण्यासाठी लोकांच्या मनात ते आमदार खासदार असले पाहिजे. स्वतः तो माणूसच जर म्हणला मी आमदार आहे, मी खासदार आहे, तसं होत नाही. आता जनतेच्या मनामधला पंतप्रधान कोण आहे? जनतेच्या मनामधला पंतप्रधान कोण आहे? नितीन गडकरी. हा जनतेच्या मनातला पंतप्रधान. कोणाचा विरोध नाही त्या गोष्टीला. उद्या ते म्हटले की मला पंतप्रधान तर होऊ शकतं त्या ठिकाणी. आणि दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे अशी की जोपर्यंत तुम्ही तुमची न्यूसन्स व्हॅल्यू दाखवू शकत नाही
तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही. आता ही न्यूसन्स व्हॅल्यू म्हणजे काय की सांगून, मी प्रत्येक वेळेला हे सांगतो की सांगून तुम्ही सांगा की आम्हाला जर एवढे तुम्ही आमदार खासदारकीचे तिकीट दिले नाही तर तुमचे हे 5 लोक आम्ही निवडणुकीमध्ये पाडणार. परंतु पाडण्यासाठी किती मतं लागतात? पाडण्यासाठी मतं किती लागतात? यावेळेच्या लोकसभेमध्ये किती फरक होता? सत्ताधारी आणि विरोधक मध्ये किती फरक होता? 2%. 2% लक्षात घ्या. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महिलांमध्ये फक्त 20 लाखाचा फरक आहे. देशाच्या टोटल मतदानामध्ये फक्त किती टक्के फरक होता? 2%. आणि तुम्ही सांगता की आमची संख्या 20% आहे, आमची संख्या 12% आहे, कोणी 18%. मग या जर लोकसंख्येचा जर तुम्हाला विचार करायचा असेल आणि याचा जर तुम्हाला वापर करून न्यूसन्स व्हॅल्यू निर्माण करायची असेल तर सगळ्या पॉलिटिकल पार्टीला सांगा की जर आम्हाला तुम्ही आमदारकीचे तिकीट दिले नाही, आम्हाला तुम्ही जिल्हा परिषदेचे तिकीट दिले नाही, पंचायत समितीचे तिकीट दिले नाही तर आम्ही तुमचे सगळे लोक पाडून टाकू. आणि कोणाला पाडायचं? मुख्य लीडर. लक्षात घ्या तुम्ही, त्या राजकीय पक्षाचा जो अध्यक्ष असेल त्यालाच पाडा. शक्य आहे का हे? मग यावेळेला हे करून दाखवा. उगाच नुसत्या परिषदा इकडे तिकडे फिरू नका. त्यांना हे सांगा की आम्हाला जर तिकीट दिले नाही तर यावेळेचा खेळ खंडोबा बघा, तुमचे राजकीय अध्यक्ष जे आहेत त्यांनाच आम्ही पाडणार किंवा त्याच्या 2 नंबरचा जो कोण असेल त्याला आम्ही पाडणार. तर हे लक्षात ठेवा. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे, जास्त काही बोलत नाही. क्वालिटीला महत्व असतं, क्वांटिटीला महत्व नाही. राजकारणामध्ये तेच आहे. राजकारणामध्ये सुद्धा ज्याच्याकडे क्वालिटी तो निवडून येतो. तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो, अहमदनगरला अनिल भैया राठोड नावाचा माणूस 15 वर्ष आमदार होते, काही दिवस मंत्री पण होते. त्यांचे संपूर्ण नगरमध्ये किती घरं? 4 घरं. 4 घरं म्हणजे 16 मतदान आणि ते 15 वर्ष आमदार राहिले. नितीन गडकरीची किती लोकसंख्या आहे त्यांच्या जातीची तिथं? 4%, 5%, पण ते त्या ठिकाणी निवडून येतात. सुनील तटकरे यांची किती लोकसंख्या आहे तिथं? ते खासदार होता. सुनील तटकरे यांची लोकसंख्या किती आहे त्यांच्या जातीची? तर जातीवरती जाऊ नका, जातीवरती अवलंबून नाही. तुमच्याकडे गुणवत्ता असली पाहिजे. तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आमदार होणार, खासदार होणार, मुख्यमंत्री होणार, पंतप्रधान होणार. पहिल्या विधानसभेमध्ये माळेचे किती आमदार होते कोणी सांगू शकतं? 17 होते. 73 आमदार होते. 73 त्यातले अहमदनगर मधले 3 आमदार होते. हे पहिलं सांगतो. बेळगाव मधले 3 आणि बेळगाव मधले 2 आणि सुरत मधले 3 हे माळ्यांचे आमदार होते त्यावेळेला. त्यानंतर संख्या कमी कमी होत आली. आता मायनॉरिटी मध्ये आपण गेलेलो आहे आणि त्याला जबाबदार तुम्ही आणि मीच आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. इकडे जास्त लोक बसलेले आहेत आणि इकडे कमी लोक बसलेले आहेत. का तुम्हाला आग लावायची जे म्हणतात, माझ्या साहेबांनी सांगले आग लावा. आणि तुला सांगतो कुठे गेला, जर तू खरंच आग लावली, पुन्हा सांगतो खरंच जर आग लावली उद्या नव्या मुंबईमध्ये तर तुझी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समाजाने जरी नाही घेतली तर ठीक आहे. समाज घेऊ नाही तर नाही घेऊ, समाज घेऊ नाही तर नाही घेऊ, पण मी घेतो. खरंच आग लावा. एक फोन कॉल वरती तुम्ही बाहेर पडा, तोडफोड करा, आग लावा, तुमची जबाबदारी घेऊ आम्ही. काय जर आंबेडकरी जर जनता बाहेर पडून एका सेकंदामध्ये एका फोन कॉलवरती बाहेर पडती आणि मोडतोड करती, त्यांची जबाबदारी कोण घेतं? त्यांचा समाजात घेतो. अशातला भाग नाहीये. परंतु त्यांच्या अंगामध्ये स्पिरिट आहे. म्हणून आज समाजात स्वातंत्र्यानंतर जर सगळ्यात जास्त प्रगती जर कोणत्या समाजाची झाली असेल तर नंबर 1 समाज कोण? नंबर 1 समाज. अरे काय बघता तुम्ही समाजामध्ये? चांभार. कोण? सगळ्यात जास्त प्रगती जर कुठल्या समाजाची झाली असेल तर चांभार. म्हणजे जातीवरच बोलतो आता आपण इथे सगळे. आणि नंबर 2 समाज कुठला असेल तर महार. त्या 2 समाजाची सगळ्यात जास्तीत जास्त प्रगती त्या ठिकाणी झाली. आणि सगळ्यात जास्त अधोगती कुठल्या समाजाची झाली? माळी समाजाची. याचं कारण का? की माळ, मनी मनी मनी, सगळे मनी.
एकत्र काहीच नाही. याचं कारण का की आग तर नाहीच आतमध्ये, परंतु आपण आपल्या माणसाला चांगलं म्हणत नाही. एसीपी साहेबांनी त्या ठिकाणी 4 खासदार 40 आमदारांची मुवमेंट सुरू केली. हे मान्य कारण ही चिठ्ठी मला पहिल्यांदाच इतिहासातलं वागते, मला आधी कळलं या चिठ्ठी आता. परंतु एकच वाक्यामध्ये सांगतो, बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. तुम्हाला भूक पण लागली असेल, कारण ते सगळ्यात महत्वाचं काम आहे. या ठिकाणी वय वर्ष 18 ते 24 आपल्या समाजाची जी मुलं आहेत, कुठे आयची परीक्षेचे वगैरे कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेविषयी मी बोलत नाही. वय वर्ष 18 ते 24 हा जो वयोगट आहे, मुलगा मुलगी दोन्ही यांचं राजकीय ट्युशन मी घेणार आहे. जाधव साहेब, कुठली ट्युशन? राजकीय ट्युशन. त्यांना सामान्य ज्ञान असलं पाहिजे, राजकीय ज्ञान असलं पाहिजे. त्याचा भरपूर अभ्यास असल्याशिवाय तुम्हाला राजकारणात पुढे जाता येत नाही. विषय खूप आहेत, बोलायचं खूप आहे. एकच वाक्यात पुन्हा शेवटी सांगतो की पारसी समाज भारतामध्ये, जगामध्ये 1,05,000 आहे, भारतामध्ये 55,000 आहे. परंतु 55,000 समाजाकडे भारतातली 37.46% प्रॉपर्टी. तुम्ही कोणी ऐकलेलं दिसत नाही. ऐकलं? कोणी टाळी पण वाजवली नाही. ऐकलं ना? 55,000 लोकांच्या ताब्यामध्ये भारतातली किती प्रॉपर्टी आहे? 37.46%. 1 मिनिट. याचं कारण का की ते संघटित आहे, एंटरप्रिन्युअर आहे, त्यांच्या पाठीमागे लोक थांबतात. आणि फायनल शेवटचं एकच वाक्य सांगतो, संपूर्ण समाजाची गुण आणि अवगुण याची बेरीज केल्यानंतर तो त्यांचा लीडर ठरतो. समाज गुणी असेल तर लीडर त्यांचा गुणी, समाज अवगुणी असेल तर त्यांचा लीडर अवगुणी, म्हणजे लीडर निर्माण होत नाही. आणि आपल्या समाजात का लीडर निर्माण होत नाही त्याचं एक कारण, त्याला आपण जबाबदार आहोत. त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. धन्यवाद. टाइम लिमिट आहे आणि टाइम म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यांना एकच दिला 24 तास, कमी जास्त काही नाही. आणि दुसरं माझं एक शेवटचं प्रिन्सिपल सांगतो, TBT म्हणजे 10 मिनिट बिफोर टाइम. तर हे प्रिन्सिपल जीवनामध्ये फॉलो करा, म्हणजे तुमची प्रगती होईल. तुमचे 50 आमदार नाही 100 आमदार त्या ठिकाणी होतील, पण TBT फॉलो करा. अकराचं टायमिंग आहे, 12ला येऊ नका. धन्यवाद. चौधरी साहेब, नक्कीच आग लागेल जर आजचा जर निर्णय सरकारचा घ्यायची जो त्याच्यानंतर मी विनंती करेन, ज्यांचा परिचय आपल्याला भाषणामध्ये मानवडे साहेबांनी करून दिला होता, ज्यांनी सध्या वंचित मधनं बुलढाणा मतदारसंघामध्ये खासदारकी लढवली आणि 1990 पासून तर आज तक त्यांची राजकारणामध्ये खूप सारी भागदौड आहे. त्यांचा परिचय वाचून टाकलं लाभ आहे, तोपर्यंत त्यांचं भाषण होते. मी विनंती करेन वसंतराव राजारामजी मगर साहेब आपल्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं. स्ट्रॅटेजीवर बोला, म्हणजे काय स्ट्रॅटेजी आपण काय केली पाहिजे परिषदेच्या माध्यमातून, आणि स्ट्रॅटेजी आपली बाहेर जाणार. आपल्याला नियोजन करत असताना स्ट्रॅटेजी महत्वाची. स्ट्रॅटेजीवर बोला. आजच्या या माळी राजकीय संकल्प परिषदेचे अध्यक्ष समाजभूषण मान्य श्री DK माळी साहेब, मान्य श्री अनिल दादा यांचं आगमन या ठिकाणी झालंय. सभागृह त्यांचं स्वागत करेल असं त्यांना. असे आपले समाजभूषण मान्य श्री DK माळी बापू, मुख्य आयोजक आमचे मित्र माननीय ॲडव्होकेट राजेंद्रजी महाटोळे साहेब, उपस्थित व्यासपीठावर असलेले आदरणीय किरणजी झोडगे साहेब, आदरणीय जाधव साहेब, दुसरे 2 संयोजक माननीय श्री भास्कर साहेब आणि थोरातजी, संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ, समाज बांधव आणि भगिनींनो, खरं तर
आज या ठिकाणी या परिषदेच्या माध्यमातून एक दिशा आपल्या समाजाला या ठिकाणी मिळणारी आहे, अशी ही एक ऐतिहासिक परिषद या ठिकाणी ठरणारी आहे. लोक किती जमले याला महत्व नाही, त्यामध्ये तुमची राजकीय दृष्ट्या चर्चा कोणती झाली, कशा पद्धतीनं तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवणार याला त्या ठिकाणी महत्व आहे. म्हणून 1000 नको 100 पाहिजे, परंतु ते दर्दी पाहिजे. आणि या ठिकाणी दर्दी लोक आहेत. अगदी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापासून गडचिरोली चंद्रपूर पासून तर अगदी इकडे कोकणापर्यंत सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित दिसले. जरी 10 लोक अपेक्षित असले, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी मंडळी आहेत, याचा एक आनंद आहे. काही गोष्टी नकारात्मक स्वरूपाच्या असतात त्या सोडल्या पाहिजेत आणि ज्या सकारात्मक असतात त्या आपण घेतल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी मी बोलण्यापूर्वी जे चौधरी साहेब या ठिकाणी बोलले, मला त्यांचं अप्रतिम भाषण वाटलं की आपली न्यूसन्स व्हॅल्यू आपण राजकारणामध्ये दाखवली पाहिजे. एकेकाळी त्यांनी जी आकडेवारी सांगितली, महाराष्ट्रामधली 36 आमदार आपले महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सभागृहामध्ये होते. आज अधोगती झाली, महाडोळे साहेबांनी ते हेरलं आणि आज त्याच मुद्द्यावर कुठेतरी आपण बोललं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. ही त्यांची जी आत्मीयता आहे, चिंता आहे, ही समाजानं खुंगाट बांधणारी आहे. म्हणून मी या ठिकाणी बोलण्यापूर्वी प्रथम माझा परिचय दिला पाहिजे. मी स्वतः वसंत मगर, देवगाव माळी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. मी व्यवसायानं सिव्हिल इंजिनियर होतो आणि महाराष्ट्र पातळीवरचा राज्यस्तरीय मेळावा DK माळी बापूंना माहिती आहे, तो आमच्या बुलढाणा जिल्ह्यात आमचे त्यावेळेचे नगराध्यक्ष माननीय श्री तुकारामजी खांडे वराड यांनी घेतला होता. देशभरातले म्हणजे प्रत्येक राज्यातले 2-2, 4-4 प्रतिनिधी, कोणी आमदार असतील, खासदार असतील, माजी खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, विद्यमान मंत्री, त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात 250 लोकांचं ते व्यासपीठ होतं. बापूसाहेब तुम्ही होतात त्या ठिकाणी. आणि भुजबळ साहेब मुंबईचे मेयर होते. गजनीताई सातव एकमेव राज्यमंत्री माळी समाजातल्या त्या ठिकाणी होत्या उपस्थित. आणि अशोकजी गेहलोत चीफ गेस्ट म्हणून त्या ठिकाणी होते. आम्हाला स्टेजवर त्यावेळेस एंट्री नव्हती, कारण आम्ही विस्थापित होतो राजकारणामधले, सुशिक्षित बेरोजगार होतो. म्हणून आम्ही टाळ्या वाजवण्यासाठी समोर पहिल्या लाईनीत पहिला नंबर आमचा होता. आणि ट्रकभर लोक भरून आणायचे आणि आम्हाला जागा मिळत नाही म्हणून आम्ही त्या ट्रकच्या केबिनवर बसून लोक नेणारे त्यावेळेचे आम्ही कार्यकर्ते होतो. राजकीय परिषदेमधून जो ठराव पारित होतो त्याची नोंद ही उभ्या महाराष्ट्रानं घेतली पाहिजे, सर्व राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे. यासाठी आपल्याला पुढं एक पाऊल टाकावं लागणार. त्यावेळेला तो मेळावा झाला, पहिला ठराव पारित झाला. तो मतदारसंघ आमचा सिंदखेड राजा, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा ठराव पहिला पारित झाला. राजकीय होता, राजकीयच बोलणार, इथेही राजकीयच बोलणार. सिंदखेड राजा मतदारसंघ हा माळी बहुल असल्यामुळे या ठिकाणी जो राजकीय पक्ष ज्या व्यक्तीला तिकीट देईल त्याचं समाजाने काम करायचं आणि टाळ्या झाल्या. मुद्दा कळीचा होता, तोच मुद्दा पकडून मी व्यासपीठावरच्या एका सन्माननीय व्यक्तीला पकडलं आणि मुंबईच्या मी मेयरच्या बंगल्यावर गेलो आणि साहेबांना सांगितलं, साहेब म्हटलं तुमचा ठराव होता, अमुक अमुकजींनी सूचक आणि अनुमोदक सर्व लोक अनुमोदक होते, उपस्थित होते. तो धागा पकडून आम्हाला संधी कुठे मिळणार? कारण काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती होती की मंत्रिमंडळामध्ये आपला प्रातिनिधिक स्वरूपात बापूसाहेब एक मागे राहायचा आणि तो राज्यमंत्री असायचा. मग गणगणे साहेब असतील, सुधाकरराव गणगणे, मला वाटतं ठाण्यामधले कोणतरी आपले माजी समाजाचे झोटे साहेब, बीडी झोटे होते, राज्यमंत्रीच होते. शिवरकर साहेब, बाळासाहेब शिवरकर राज्यमंत्रीच. सातवा साहेब मॅडम तर होत्याच राजनीती. सर्व
राज्यमंत्री, म्हणजे आपला कॅबिनेट कोणीच नव्हता. अगदी चंद्रपूरच्या वानखेडे, शंभाबू वानखेडेपर्यंत राज्यमंत्री. तर मला असं म्हणायचं आहे की तो ठराव पारित केल्याच्या नंतर मला भुजबळ साहेबांनी हिंदू धर्म सम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर घेऊन गेले. सांगितलं की आहेत चळवळीतला कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. आणि मेळावा झाला होता तिथं मी मुंबईचा महापौर म्हणून समाज बांधव नात्याने मी तिथे उपस्थित होतो. आणि हा पोरगा म्हणतोय या पद्धतीनं जर याचं तिकीट अगोदर जाहीर केलं तर हा तिथे आमदार होतो. कारण त्या माळी मेळाव्याचा साक्षीदार म्हणून छगन भुजबळ स्वतः होते. मला तिकीट जाहीर झालं मंडळी. वयाच्या 27व्या वर्षी पहिली आमदारकी मी लढलो. परंतु लढत असताना मी माझ्या संसाराचा, मुलाबाळाचा, लेकराचा, कोणाचा बायकोचा विचार केला नाही, माझ्या परिवाराचा विचार केला नाही. सिव्हिल इंजिनिअरची नोकरी सिंदखेडच्या नगरपालिकेत असताना मी राजीनामा दिला आणि आमदारकीला उभा राहिलो. आई अंगठे बहादर, वडील सुद्धा अंगठे बहादर. आणि राजकारणाचं कोणतंही बॅकग्राऊंड माझ्या घराण्याला नाही. उभा टाकलो. केवळ 4800 मतांनी मी आमदारकीला पडलो. शेवटच्या फेरीमध्ये मॅन्युअल काउंटिंग सिस्टीम होती त्यावेळेस 8 फेरीपर्यंत मी विद्यमान आमदार तोतारामजी गांधी यांच्यापेक्षा 5600 मतांना पुढे होतो. आणि शेवटी 9व्या फेरीत लीड बरोबरीत आला. 10व्या फेरीत बापूसाहेब मी 4800 मतांना पडलो. परंतु आपल्या समाजाची जी खेकडावृत्ती म्हटलं जातं, वसंत नगरला तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर 1, 2, 3 नव्हे 4 माळी माझ्या विरोधात उभे राहिले. आणि एक दुर्दैव असं बापूसाहेब की ज्यांनी मेळावा आयोजित केला ते तुकारामजी खांडे बराड काँग्रेस उभे, म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचं चांगलं राज्य होतं, काँग्रेसची चांगली हवा होती, मिटिंगला लोक राहायचे. पंजाच्या निशाणीवरती माझ्या विरोधात उभे राहिले. नगराध्यक्ष माणसं, दारूची दुकानं, बिअर बार, खूप मोठी श्रीमंती, माझ्याकडे शेती, दुसरा व्यवसाय काही नाही, काळा पैसा नाही, नंबर 2चा कोणता व्यवसाय नाही, आणि इंजिनियर पदाची नोकरी होती एवढंच. परंतु हे उभं राहिल्यानंतर मात्र समाजाने एक केलं, दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं. समाजाने 95% मतं ओला दिली. ज्या ज्या गावात माळी भाऊ गावात तुकाराम भाऊ जायचे, लोक त्यांना स्पष्ट म्हणायचे की भाऊ तुम्हीच तर ठराव मांडला, तर मगर का माळी नाही का, त्या पोरानं तिकीट आणलं, शिवसेना का असेल, कोणता का पक्ष असेल, असे अडाणी माणसं त्यांना बोलायचे. त्यांना सांगायचे आता तुम्ही पेटी बंद ठेवा. शेवटी या इतर माझ्या विरोधातल्या 4 माळ्याची बेरीज जर केली तर मी 15,000 ते 20,000 मतांनी निवडून आलो. कदाचित आज मी मंत्रिमंडळात असतो. आज माझ्यामुळे जो माणूस निवडून आला प्रतापराव जाधव, तो माझा बॅचमेट. आज तो माणूस दिल्लीत मंत्री आहे आणि मी दिल्लीत तास पडतोय, प्रयत्न करतोय. परंतु प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्न सोडले नाही पाहिजे. 91 मध्ये मी भुजबळ साहेबांसोबत 12 आमदार आणि पडलेल्यापैकी मी एक, असे 13 लोक आलो. बाबासाहेब केदारच्या फार्म हाऊसवर महाडोळे साहेब सीएम आले. नाईक साहेब म्हणतात छगनराव तुमच्या 12 आमदारांचे तिकीट फायनल झाले. मी सृष्टीशी बोललो दिल्लीला. भुजबळ साहेब म्हणाले मग या पोऱ्याचं काय करायचं, आता 2-4 हजार मतदान पडलेलं, याचं काय करायचं. ठीक आहे आपण 13 लोकांना देऊन टाकू. नागरकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून माझ्या नावाची शिफारस झाली मुंबईवरून प्रदेश काँग्रेसकडून, दिल्लीला नाव गेलं. परंतु मग राजकारणात होतं काय ते स्वीकारावं लागतं. नेमकं 90 ते 95 जे गव्हर्नमेंट चाललं, काँग्रेस गव्हर्नमेंट, ते 11 अपक्षांनी पाठिंबा दिला होता राज्यपालाला पत्र देऊन. त्याच्यामध्ये जे निवडून आलेले 11 होते त्यापैकी एक सिंदखेडचे जे माझ्या विरोधात जे आलेले होते अपक्ष होते, तोतारामजी गांधी. माझं तिकीट दिल्लीत कटलं, काँग्रेस तर त्यांना मिळाला. परंतु इकडे मतदारसंघात आलो तर कार्यकर्ते कमी माझ्या घराला त्यांनी मातीने जोडली. नाही भाऊ उभं राहायचं. भावनिक झाले लोक. मला माहित होतं की असं जमत नाही राजकारणात. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं मी त्यावेळेस उभा टाकलो. अपक्ष अर्ज भरा म्हणून म्हटले. परंतु अकोला आणि बुलढाणा या आमच्या त्या पॉकेटमध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर त्यांचा जो जुना भारीप बहुजन महासंघ होता, मखराम पवार महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, कमिशनर राहिलेले माणसं, आणि त्यांनी तो पॅटर्न तिथून सुरू केला. म्हणून ती हवा आमच्या त्या बुलढाणा, अकोला, वाशिम त्या 2-3 जिल्ह्यामध्ये फिरत होती जोरात. आणि म्हणून एक ऑप्शन मी फॉर्म भरताना माझ्या टेक्निकल सेन्सला जो पटला होता तो ठेवला. 3 अर्ज 4 पैकी 3 सेट भरले मी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष. आणि चौथा भरला भारी बहुजन महासंघ. हे या सांगायला होतं वकील साहेब, हे या ठिकाणी असं सांगायला होतं आवर्जून की हा सेन्स राजकारत्यांनी ठेवला पाहिजे. आपण नुसत्याच निवडणुका लढायच्या नाही.
तर टेक्निकल सेन्स तिथं ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाणारच नाही. तुम्ही विलिंग कॅन्डिडेट आहे आणि तुम्ही टेक्निकल सेन्स ठेवून सगळे अपक्ष टाकसाल, तुम्हाला कोण पाठिंबा देईल? म्हणून तो एक ऑप्शन ठेवला होता फॉसेटचा, त्याच्यामध्ये भारिप बहुजन महासंघ टाकला आणि भारिप बहुजन महासंघ टाकला म्हणून त्यांना कॅन्डिडेट चांगला पाहिजे होता, म्हणून त्यांनी आपल्याला प्रोत्साहन पाठिंबा दिला. कदाचित सगळे अपक्ष टाकले असते ते नसते म्हटले. अशा पद्धतीनं ती निवडणूक झाली. मी राहिलो 3ऱ्या नंबरवर, पण चौधरी साहेब म्हटल्याप्रमाणे निशांश व्हॅल्यू दाखवून दिली. येणारा विद्यमान कॅन्डिडेट होता तो पडला, तुकारामजी कांदे. मी पडलो, ते डॉक्टर राजेंद्र शिंदे निवडून आले अपक्ष. मंडळी, मला हे सांगायचं की त्याच्यानंतर मी 2दा विधानसभा लढलो, मी ते सांगणार नाही आता इथे. परंतु ज्या मतदारसंघात आम्ही लढतो आणि जो राजकीय पक्ष आमच्यावर अन्याय करत असतात, तर तिथं आपण विरोधात जाऊन आपण लढलं पाहिजे. ती सीट, येणारी सीट जी पक्ष आम्ही धरत असेल, राष्ट्रवादी 95 पासून तिथं शिंदे निवडून येतात, 95ची राष्ट्रवादी पासून तर आज ताग आहे. येणारी राष्ट्रवादीची सीट मी त्या ठिकाणी पाडली. परत 2014ला उभा राहिला, येणारी राष्ट्रवादीची सीट पाडली, तिथे शिवसेना निवडली. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जर न्यूसेन्स व्हॅल्यू ठेवणार नाही, लढणार नाही आणि हे जमतच नाही असं म्हणत असाल, तर तुम्ही नेतृत्व समाजाचं कसं करणार? आज तुम्ही सांगितलं महाराज साहेब माळी समाजाबद्दल, 2.5 लाख माळी बुलढाण्यात असताना मी लोकसभेला उभा राहिलो. मी ही व्हॅल्यू ठेवली की त्यांनी मला तिकीट घरी आणून द्यावं लागलं. हे लक्षात घ्या. लोकसभेचं तिकीट कोणी मागितलं नाही, तिकीट घरी आणून द्यावं लागलं. आणि स्ट्रॅटेजीवर सांगतो, मला ही व्हॅल्यू ठेवावं लागेल तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला पुढे स्ट्रॅटेजी फॉलो करता येणार नाही. ही का ठेवली? आपण लढवाय होतो, आपण पडणारे होतो, म्हणून एका पक्षाने आपल्याला विचारून तिकीट आणून दिलं. तुम्ही ज्या पक्षात असाल, इथे कोणी मॅडम राष्ट्रवादीमध्ये आहे, कोणी भाजपमध्ये पदाधिकारी आहेत, कोणी कुठे आहे, मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये ती व्हॅल्यू दाखवा ना. तुम्ही त्या नेतृत्वाला सांगा ना. मी पवार साहेबांना स्पष्ट सांगितलं, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की मला जेव्हा राष्ट्रवादीचं तिकीट दिलं नाही, मी त्यांना सांगितलं, साहेब 1999 पासून तालुका अध्यक्षापासून तर आज प्रदेश प्रतिनिधीपर्यंत मी राष्ट्रवादीत काम केलं. 14 वर्ष काम करून आणि तिथे 2400, 4-4 हजार, 5-5 हजार पडणारा माणूस, तुम्ही जर मला तिकीट देत नसाल तर तुम्ही दिलेले ह्या आमदार रेखाताई खेडेकर यांना मी पाडल्याशिवाय राहणार नाही. मी पाडलं त्यांना. मी आज पडत आलो, परंतु सगळे पक्ष मला भितात. आजही तुम्हाला सांगतो, मी मला आज ऑफर आहे सगळ्या लोकांना, चांगले पक्ष. तसं समाजामध्ये अशी 4 लोक तुम्ही नगरपालिकेत लढत असाल, महानगरपालिकेत लढत असाल, पडलं म्हणून काय झालं? पडलेलाच माणूस पुढे जात असतो. एकदा निवडणुकीत उतरला तर ते करणार. आज माझी स्ट्रॅटेजी एक सांगतो महाराज साहेब, की आपण जे डेप्युटेशन किंवा जी कोर कमिटी घेणार त्याच्यामध्ये राजकीय प्रगल्भता असलेले लोक ठेवा. आज मला या ठिकाणी खेद वाटतो, मी एखाद्या व्यक्तीला आल्यानंतर विचारलं, काहीतरी आपला ओझवर माळी समाजाचा ओझवर परिचय मिळावा आहे बहुतेक काहीतरी. म्हटलं काय झालं येऊन तिथं आलो, कोणतं गाठोडं बांधायला, इथे ओझवर परिचय मिळाल्याचं बोलण्याचं राहिलं, हेच वाटलं. म्हणून 100 लोक ते लोक 10 लोक पाहिजेत, वैचारिक पद्धतीची पाहिजेत. आज आपण इथे आलो कशाला? ओझवर परिचय मिळायला आलो की माळी समाजाचं भविष्यातलं. ठीक आहे मंडळी, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु माझ्या समाज बांधवांना शुभेच्छाच आहेत या ठिकाणी की आपण कोणी ज्या ठिकाणी जे कोणत्या पक्षात असाल, तुमची डिस्टन्स व्हॅल्यू ठेवा, तुमचं काम ठेवा ग्राउंडवर आणि त्या रियालिटीवरच तुम्ही पुढे येऊ शकता. तुम्हाला शुभेच्छा देतो. जास्त खूप बोलण्यासारखं होतं, परंतु वेळेच्या अभावी मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी आपल्या मुद्दे खूप चांगले ऐकण्यासाठी, परंतु संयोजक महाडोळे साहेब हे जे सांगतात की स्ट्रॅटेजीवर बोला, पॉलिटिकल स्ट्रॅटेजीवर बोला, आपल्याला दिलेल्या वेळेत 5 मिनिटांमध्ये आपण स्ट्रॅटेजीवरतीच बोलावं अशी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी मी आता निमंत्रित करीन आमच्या युवा नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरमध्ये अध्यक्ष देवकीताई शिंदे यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करायचंय. कृपया सर्वांनी वेळेचं भान ठेवा. धन्यवाद. नमस्कार. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर
त्यांच्या स्मृतीस प्रथम मी अभिवादन करते. साहेबांनी महाडोळे सरांनी अतिशय छान विषय इथे मांडलेला आहे की आपण फक्त स्ट्रॅटेजीवर बोलतो. मग ती राजकीय असो, मला असं वाटतं त्यांनी सामाजिक स्ट्रॅटेजी राजकीय स्ट्रॅटेजी मध्ये आपलं कशी विलीन करता येईल या मुद्द्यावरही आपण बोलू शकतो. प्रथम सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर आलेले माझे सर्व समाज बांधव भगिनी, त्यांचे इकडे हार्दिक स्वागत करते आणि आभार मानते. खर तर शाहू फुले आंबेडकर विचारांशी निगडीत विचारधारा असणाऱ्या पक्षामध्ये कार्यरत आहे याचा मला आनंद वाटतो. त्याचबरोबर आपल्या समाजाचे रत्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री शरदरावजी भुजबळ आणि महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचंही या पक्षात मी कार्यरत असताना मला मार्गदर्शन मिळतं, माझ्या समाजाचं मला मार्गदर्शन मिळतं, याचाही मला खूप आनंद आहे. आणि एक सूचना करू इच्छिते, हा जो इथे बोर्ड लावलेला आहे महाराष्ट्र राजकीय संकल्प परिषद, यामध्ये सावित्रीबाई फुलेचा फोटो आहे. जर आपल्याला 33% राजकीय आरक्षण सध्या मिळत आहे आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये आपल्याला 50% आरक्षण महिलांना मिळणार आहे, तर यामध्ये सावित्रीबाईंचा फुले असावा, सावित्रीबाई फुलेंचा एक फोटो असावा अशी माझी इच्छा आहे. कारण मी जो आवाज ह्या आपल्या राजकीय परिषदे संदर्भात त्यांनी माझा फोटो आवर्जून टाकलेला आहे. आता स्ट्रॅटेजीवर बोलूया. खरं तर 2024चा अर्थसंकल्प हा महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट अर्थसंकल्प आहे. आपल्या समाजातील महिलांना बऱ्याच गोष्टीची माहिती असते, तर आपण आपल्या समाजात कार्य करत असताना याची सर्व महिलांनी दखल घ्यावी. आणि महाराष्ट्राने याची सांगून इच्छिते महिला बचत गटही तयार केलेले आहेत. तर यात अगदी स्पेसिफिकली महिलांचे वेगळे बचत गट केलेले आहेत. कारण तिथे आपण आपल्या समाजावरती मोबाईल चर्चा करू शकतो, बोलू शकतो. तर ही पण एक प्रकारे स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही सामाजिक ह्याच्यात कार्य करत असताना की आपल्या बचत आपल्या समाजाच्या महिलांचे आपण वेगळे ठेवावे. दुसरा कोणत्या विषयी आपण बोलतोय त्यामध्ये महिलांचा समावेश असावा जे आपल्या माय समाजात कार्यरत आहे. आणि ओबीसी महामंडळ जे आपलं असतं यामध्ये आपले ओबीसी बांधवांपैकी माळी समाजाचे सभासद असले पाहिजे, महिला सभासद असले पाहिजे. स्वामी महिला जास्त होती कारण महिलांचं नेतृत्व करते आयोगाच्या मार्फत असून या पक्षाच्या मार्फत असून उपाधिकाऱ्यांच्या मार्फत असून, त्यामुळे महिलांचा उल्लेख जरा माझ्या भाषणामध्ये येत जाईल. दुसरा एक माझा असा पॉइंट होता की आपण जेव्हा प्रायोरिटी सेट करतो काही गोष्टींमध्ये, मग ती म्हणजे मी राजकीय प्रायोरिटी बाबत बोलते, तर त्यावेळेस मी माझ्या महिलांना नेहमी प्रायोरिटी देते, माझ्या महिला. मग ती बरोबर असं नाही, पण त्यावेळेस आपल्या योजना आहे का किंवा ओबीसी महिलांना मुलींना उच्च शिक्षण त्यांना माहितीच नाही. तर मी स्पेसिफिकली सांगत असते आपल्या माझ्या गावामध्ये किंवा माझ्या महिलांच्या संदर्भात आहे की आपण ही योजना महिलांकडे आपल्या आणि मुलींना याचा बेनिफिट आहे. हा एक पॉईंट सांगते, हा मी फॉलो करतो सगळ्या महिला करू शकतात जे सामाजिक कार्य करतात. आणि त्याचबरोबर एक अनुभव सांगेल मी. वडिलांची माझी शिकवण असायची किरण जोडगे साहेब की आपण कुठल्याही मिटिंगला जाऊ, व्यक्ती कुठल्याही मिटिंगला जाताना त्या मिटिंगचा अजेंडा असतो, त्या मिटिंगचे विषय असतो, याचा नेहमी अभ्यास करून जायचा. आणि त्याप्रमाणे मी त्या मिटिंगला 4 विषय होते. एका म्हणजे हा उत्तम आवर्जून मी एक एक्झाम्पल सांगते की कोणती स्ट्रॅटेजी सेट करताना तुम्हाला एक एक्झाम्पल देणे फार गरजेचं असतं. तर त्या मिटिंगला मी गेले, जायला मला थोडासा 10-15 मिनिटचा उशीर झाला. मिटिंग सुरू झाले होते. मिटिंगचा अध्यक्ष महोदय देखील बसले होते, ते आपल्या समाजाचे होते म्हणून आवर्जून या एका अनुभवाचा उल्लेख त्या ठिकाणी करतो. झाल्यानंतर मी गेल्या 1-2-3 मिनिटातच, कारण माझे तर पॉईंट विषय अभ्यास मी उठले आणि उभे राहिले, म्हटलं मला या विषयावरती बोलायचं. तर त्यांनी पहिलं तर माझा उल्लेख एकेरी केला. मला नाही तुम्ही खाली बस, तुमचा अभ्यास झाले का, तुला काय माहिती या विषयावरती, तुम्ही आत्ताच आले 5 मिनिटं. मी म्हटलं असं कसं तुम्ही म्हणता 5 मिनिट आले, मी या विषय अभ्यास करून आलेले आहे, तर मला तुम्ही बोलायची संधी दिलीच पाहिजे. तर मग मी हे सांगू इच्छिते आपल्या सर्व समाज बांधवांना की आपल्या महिलांना
संधी द्या, बोलायची संधी द्या. की तिला बोलता येत नसेल तिच्या मागे आपण उभं राहणारे आपल्या सर्व सभा बांधवांचं काम आहे. मग महात्मा ज्योतिबा फुलेचा विचार आपण काय घेतोय? जर आपण सावित्रीबाईंच्या रूपाने ज्या म्हणजे आपल्या समाजात कार्यरत आहेत, राजकीय कार्यरत आहेत, त्यांच्या मागे जर आपण महात्मा फुले उभे नाही राहिले तर आपण त्याचं प्रॅक्टिकली आपण ते इम्प्लिमेंट नाही करत, आपण फक्त डिस्कशन करतोय. वी आर नॉट इम्प्लिमेंटिंग इन अवर रेग्युलर लाईफ. बस सर, एवढंच मला याविषयी बोलायचं होतं. आणि अनुभव अजून एकदमही आहे. याच व्यतिरिक्त जेही आपल्या सामाजिक किंवा जे प्रॉब्लेम असतात ते नेहमी मी अगदी दुपारी गाडी समोर मुलगा साहेबांकडे घेऊन जाते. एक एक्झाम्पल मला आपल्या वाशिम तालुक्यातलंच होतं. एक अधिकारी होते, MSCB मध्ये कार्यरत होते आणि त्यांचं जागेच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी अतिशय हॅरॅसमेंट होत होतं. तर तो मुद्दा साहेबांकडे घेऊन गेले मुलगा साहेबांकडे आणि त्यांनी तो विचारही केला. म्हणजे अशी कारवाई आपल्या समाजाशी रिलेटेड आपल्या राजकीय याच्या सक्रिय असल्याचं आपण करू शकतो. धन्यवाद. 2 मिनिटांमध्ये बोलून संबोधन केली होती. जय क्रांती. धन्यवाद. 30% आरक्षण महिलांना आहे. जर आपल्या महिला जर समोर आल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्या नेत्या मराठी आणि धर्माच्या राहायचं. त्याच्यामुळे महिलांना सुद्धा आपण राजकीय पटलावर पोहोचवलं पाहिजे, त्यांना जास्त पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण ते महाराष्ट्र महिलांमध्ये राजकीय दृष्ट्या फार कमी आहे. तर एक चांगलं महिलांचं नेतृत्व त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत त्या, तर त्यांच्या पाठीशी भरभरमध्ये आपण करून असं नेतृत्व आणखी मोठं झालं पाहिजे याची काळजी आपण निश्चित घेतो. धन्यवाद. अजून एक भर टाकायची आहे की ताई सर्वात वेळ आणि पॉइंट नुसार भाषण संपवल्याबद्दल धन्यवाद. अशीच पुढच्या विनंती. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय आमचे निवृत्त पोलीस अधिकारी आणि माळी विकास मिशनचे सर्वे चालवा सुरेश जाधव सर. मनातलं सर्वच बोलणार आहे. आणि तो आता बऱ्याच वेळ काय जेवणाची वेळ झालेली आहे. जेवणाची वेळ झालेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांची जेवणाची वेळ सांगून तुम्ही कट ऑफ नका मारू. नाही, कट ऑफ मी मारणार नाहीये. मी हे उदाहरण देणार आहे. उपोषण करताना त्याची काय भान राहत नाही. आपण पण थोडस 1 तास आपला जेवणाचा वेळ पाचक रसांना पुढे टाकला. ठीक आहे, धन्यवाद. आजच्या या माळी राजकीय संकल्प परिषद निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकीकरता आजचे प्रमुख वक्ते ऍडव्होकेट राजेंद्र महाडोळे साहेब, अध्यक्ष आणि सन्माननीय व्यासपीठ, प्रत्येकाची नावं न घेता सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर ज्यांच्या विचारधारेवरती आपण चालतो असे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले असतील, संत सावकार महाराज असतील आणि इतर समाजातले सर्वच महात्मे आणि महापुरुष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सर्वांचेच फक्त मुद्द्यावरती बोलायचं आहे. आजचा कार्यक्रम जे ठेवलेला आहे महाडोळे सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त मुद्द्यावरतीच मी बोलणार आहे. त्यामुळे निबंध काही सांगणार नाही. बाकीचे त्यांनी त्याच्या भाषणामध्ये माळी समाजाचा डीएनए, महाडोळे सर, आपला समाजाचा डीएनए फक्त शेती करण्याचा, गाढवी कष्ट करण्याचा आहे. आणि सुदैवानं सगळ्यांना शेती दिलेली आहे, भरपूर शेती आहे माझ्या माहितीप्रमाणे. मी गेली 2 वर्ष झाल्यावर रिटायर झाल्यापासून, एसीपी म्हणून रिटायर झाल्यापासून हे माळी विकास मिशन मी चालू केलेला आहे. कारण समाजाचा विकासच होत नाहीये. म्हणून मी गेल्या 2 वर्षापासून याच्यात पडलो नाही तर मी निवांत राहिलो असतो घरी. चांगली पेन्शन होती, सगळं व्यवस्थित माझं होतं, काय मला गरज नव्हती. परंतु मला असं वाटलं की माझं रक्त जर मी तिथं थांबवलं तर हा समाज, आणि त्यातल्या त्यात विशेष करून माझा समाज राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या अशा
चहूबाजूने सुधारला पाहिजे. आणि चहूबाजूने सुधारण्याकरता राजकारणामध्ये सत्तेमध्ये आपली मक्तेदारी असणं किंवा आपला हिस्सा असणं अत्यंत महत्वाचं आहे. तर आणि तरच आपण या सत्तेची फळं जर चाकली तर आपली मुलं बाळ आपली सुखी आणि समाधानी राहतील. नाहीतर मगाशी माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगेल तुझा बाप काय करत होता तेव्हा आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेला. अशा प्रकारचे आपली मुलं आपल्याला प्रश्न विचारतील याचं प्रत्येकाने भान ठेवावं. सध्याचं राजकीय आरक्षण बघा, एक फाटका माणूस त्याच्या पाठीमागे त्याचा पूर्ण समाज ताकदीशी उभा आहे, मसल पॉवरने उभा आहे, आर्थिक ताकदीने उभा आहे. आणि आपण कुठं आहोत? आपली परिस्थिती कशी आहे? याच्याकडे सुद्धा आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की 440 आता मगाशी आमचे के.आर. चौधरी यांनी माळी विकास केले बोर्ड 4,040 आमदारांचं आम्ही स्वप्न बघून चाललेलो होतो. त्यातले 4 खासदार 2024च्या टार्गेट मधून आता आमचे संपलेले आहेत. आता 40 आमदारांचं आम्ही स्वप्न धरून चाललेलो आहे. 40 आमदारांच्या जे आपले महाराष्ट्रातले आणि जे सर्वे केलेले आहेत, माळी बहुल असणारे, माळ्यांची संख्या जास्त असणारे, माळ्यांचा आमदार निवडून येऊ शकतो अशी संख्याबळ आपल्या असणारे 60 मतदारसंघ आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. त्याची माहिती मी परवा एका डी.के. बापूच्या घरी आणि एक छोटीशी मीटिंग घेतली त्यावेळेला माडोळे सरांना ती माहिती दिलेली. आणि मी आपल्या सर्वांना त्या दृष्टीने विचार करत होतो किंवा त्या दृष्टीनं आपल्या सर्वांचं आम्हाला मदत पाहिजे की जे मी आता 60 मतदारसंघ आहे ते सुद्धा मी वाचून दाखवणार आहे. आपल्याला दाखवू का सर? आठवड सर, कमीत कमी माहित तर होते ना आपले माळी समाज कुठं कुठं संख्याबळानं कुठं कुठं आहे. तो टाइम आहे. नाही, मोबाईल वरती टाकू आपण, परंतु सर्वांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पुणे हडपसर, पुणे पुरंदर, पुणे खेड आळंदी, पुणे भोसरी, सोलापूर पंढरपूर, सोलापूर माडा, नाशिक येवला, नाशिक नांदगाव, अमरावती अचलपूर, अमरावती वरुड मोर्शी, अमरावती तिवसा, अकोला बाळापूर, अकोला अकोट, अकोला पूर्व, बुलढाणा चिखली, बुलढाणा जळगाव जामोद, बुलढाणा मलकापूर, बुलढाणा सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, अहमदनगर शहर प्रॉपर, अहमदनगर पारनेर तालुका, अहमदनगर श्रीगोंदा, अहमदनगर राहता, जळगाव धरणगाव, एरंडोल, बीड आष्टी, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक मालेगाव ग्रामीण, जालना परतूर मंठा, जालना प्रॉपर जालना, पुणे नारायणगाव, भूम परांडा आणि वाशी, अक्कलकोट मधले हे उस्मानाबाद, अक्कलकोट, पाथरी, परभणी, जिंतूर, लातूर मधला औसा, औरंगाबाद कन्नड, औरंगाबाद पैठण, औरंगाबाद वैजापूर, औरंगाबाद फुलंब्री, धुळे मधले साक्री, परभणी जिंतूर, धुळे ग्रामीण, धुळे शिंदखेडा, हिंगोली कळमनेर, औंढा नागनाथ, हिंगोली वसमत, चंद्रपूर बल्लारपूर मूल, सोलापूर मधला एक सांगोल आहे जे माझा आजोळ आहे, चंद्रपूर प्रॉपर, चंद्रपूर विधानसभा, चंद्रपूर बल्लारपूर विधानसभा, चंद्रपूर ब्रह्मपुरी, चंद्रपूर चिमूर विधानसभा, चंद्रपूर मधलं राजोरा, चंद्रपूर मधलं वरोरा भद्रावती, गोंदिया मधलं गोंदिया, भंडारा साकोली, नागपूर काटोल, वर्धा आर्वी, वर्धा देवळी, वर्धा हिंगणघाट जिथं माझा प्रोबेशन पिरियड होता, आणि वाशिम कारंजा. आम्ही जी तयार केलेली जी माहिती आहे ते अशा प्रकारचे ज्या ठिकाणी माळी समाजाची संख्याबळ जास्त आहे
परंतु त्याचा डीएनए सुस्त असल्यामुळे आपलं नेतृत्व त्या ठिकाणी उदयाला येत नाही, उदयाला समोरचा येऊ देत नाहीये. आपल्याकडे लढवय्ये गुण नाहीत. आता जे आमच्या मगाचे निवेदक आहेत शैलेश वासनकर, त्यांनी एक मुद्दा काढला की आमच्या गुन्हे दाखल झाल्यावर आम्ही काय करायचं. मित्रांनो, इथं सगळं तरुण कमी आहेत, परंतु जे आहेत माझ्या समोर महिला आहेत, पुरुष आहेत, मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या ज्या चळवळी चालू असतील त्याच्यामुळे आपण सहभाग करा. तुमच्यावर गुन्हे झाले तर तुमची फ्री ऑफ कॉस्ट जामीन करून द्यायची, केस चालवायची जबाबदारी सुरेश जाधवची आहे. तुम्ही गडचिरोलीच्या कुठल्याही टोकात असू द्या, गडचिरोली पासून मुंबईपर्यंत, जळगाव पासून कोल्हापूर पर्यंत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, मला फक्त फोन करून सांगा असं आहे. मी माझ्या स्वतःच्या खर्चाने तुमचा तिथं जामीन करून दे आणि तुमच्या त्या केस मधून तुम्हाला निर्दोष सुटका सुटेपर्यंत ती जबाबदारी माझी. त्यामुळे त्याची काही चिंता करू नका. एवढ्यासाठी मी LLB केले सर्व्हिस मध्ये होतो त्यावेळेला, की मला माहित होतं की माझी चळवळ करत असताना माझ्या कार्यकर्त्यावरती पोलीस खात्याने हे सगळं जवळ बघितलेलं आहे. कार्यकर्ता नंतर कसा वाया सोडला जातो, का सोडला जातो, कारण तो त्याच्या नेत्याची पुन्हा प्रामाणिक राहत नाही म्हणून त्याला बाजूला केला जातो. परंतु माळी विकास मिशनच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की ही सर्व जबाबदारी माझी राहील आणि म्हणून मी इन सर्व्हिस मध्ये असताना LLB केलं, परत सनद घेतली आणि आता मी रेग्युलर सुद्धा कोर्टात प्रॅक्टिस करतो. त्याच्यामुळे आपण चिंता करायचे काही कारण नाहीये. 302 मधनं मी जर सोडवलेले आहेत लोकांची, तर तुमच्यासारखे काम करायची माझी बांधिलकी आहे. त्यामुळे मी याची चिंता तुम्ही करू नका. तर त्याची चिंता तुम्ही करू नका. ती जबाबदारी माझ्यावर सोपवा. माझ्यासारखे समाजातले अजूनही काही वकील आहेत जे रेग्युलर प्रॅक्टिस करतात, ते सुद्धा माझ्या सोबत आहेत. त्यामुळे आपण त्याची चिंता करू नका. ती जबाबदारी फक्त आपली न्यूजन्स पॉवर वाढवा, आपल्या तिथं ताकद दाखवा, आपली मसल पॉवर वाढवणं फार गरजेचं आहे. नंतरचा एक दुसरा मुद्दा राजकारणात आपल्या बऱ्याच जणांना आर्थिक मुद्दा फार अडचणीचा आहे. कारण मी एका अमरावती अचलपूरचा आमचा उमेदवार आहे प्रफुल्ल भोजने, प्राध्यापक प्रफुल्ल भोजने अजून आहेत पुण्यात, मुंबईला आलेले आहेत. शिवसेना ओघाडाकडून तिकीट मागायचं चाललेला, नाव तर सध्या आहे त्यांचं. अडचण आहे ती. त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभामध्ये आमचे 440, मी म्हणतो 440 आमचे नाहीत निवडून आले 4 खासदार, परंतु महाराष्ट्रामध्ये 7 खासदार उमेदवार आमचे होते. 7 खासदार उमेदवार उभ्या राहणं माळ्यांच्यातले ही पहिलीच वेळ असेल. आणि त्यातल्या त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये माढा मतदारसंघामध्ये रमेश महाराष्ट्र उभे होते. बारामती मतदारसंघामधून महेश अण्णा भागवत उभे होते, ज्याच्या प्रचार मी 8 दिवस घेत होते. कोरेगाव मतदारसंघामधून म्हणजे सातारा मतदारसंघामधून सुरेश कोरडे उभे होते. नाहीतर पश्चिम महाराष्ट्र आतापर्यंत कोण माळी उभा राहिला. उभा राहण्याची ताकद दाखवणं हे सुद्धा कमी नाहीये. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो की बारामती मधून या दोन्ही जे उभे होते पवार, या दोन्ही पवारांनी महेश बागुलांची दसकी घेतली होती. टोटल मतदार त्या भागामध्ये 17,000 वोटर्स आहेत, सॉरी 17 लाख, आणि त्यातले 12 लाख ओबीसी आणि त्यातले 3.5 लाख या मतदारसंघामध्ये माळे असून उपयोग काय हो? उपयोग झालाच नाही शेवटी आम्हाला. आणि उपयोग न झाल्यामुळे मी वैयक्तिकरित्या त्या मतदारसंघामध्ये विशेष करून हवेली वगैरे तो पट्टा जे आहे मावळ भोर पुरंदर या पट्ट्यामध्ये मी प्रत्येक माळ्याच्या घरी जाऊन बसतो. माझ्यासोबत त्यांचा भाऊ होता, त्यांचा पुतण्या होता. पण अपेक्षित असं मतदान नाही मिळालं.
माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, मला बऱ्याच जणांनी आमचा एक रमेश पारसकरांच्यासाठी मी पलटणला गेलो होतो, आपलाच एक आमचा नाव होतो, सरपंच आहे तिथला साहेब. म्हणलं तो काय निवडून येणार नाही हो. माझ्यासोबत हा बाबा तुम्ही होते माझ्यासोबत, बरोबर आहे का नाही? हा असं का नाव कशाला सांगा, आडनाव पण तू माझा बरोबर आहे, तुम्ही होते. किती वेळ खाल्ला त्याने आपल्याला, आणि मग शेवटी त्याला समजावून सांगून मग कुठंतरी तो तयार झाला, परंतु त्यानं मतदान केले की नाही मला माहिती. मित्रांनो, आपल्या समाजातला जो उभा राहतो एक रोपट लावलेलं आहे, रोपट. तूप खाल्लं की रोप येत नाहीये. ज्या वेळेला लहानपणापासून जे आई वडील त्या मुलाला सांभाळतात, चांगलं तूप खायला घालतात, चांगलं त्यावेळेला तो गुडगुडीत बाळ 12, 15, 16 वर्षांना असं दिसतं चिकना की तो मुलगा ज्या वेळेला चांगला भरमसाठ दिसतो त्यावेळेला त्या आई वडिलांचं मन भरून. तसं आपलं रोप ज्या वेळेला लावतो, समाजाचा एक उमेदवार म्हणून उभा राहतो, त्यावेळेला सगळ्यांनी खत पाणी घाला. म्हणजे तुम्हाला जे संविधानानं दिलेले अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले अधिकार आहे, ते एक मत तुम्ही द्या त्याला. 1000-500 रुपये विकले न जाता एक मत तुम्ही दिलं तर तो आपलं बाळ मोठं होईल. ते आपलं बाळ आपल्याला सांभाळ, दुसऱ्याची बाळा सांभाळणार नाहीत आपल्याला, म्हणून आपल्यावरती आरक्षणाची भीक मागायची वेळ आली. एकटे भुजबळ काय कमी करू शकणार नाहीत. तुम्ही विधानसभेची जर परिस्थिती बघितली तर एकटे भुजबळ आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी यायला होता, त्यावेळेला समोरून अंगावर आलेले असतात 200 लोक, तरी सुद्धा बिचारा एकटा लढतो. म्हणून याच्यासाठी सपोर्टसाठी जी महाडोळे सर जातात की एकटा पैलवान असला त्याच्यासोबत 10 जण असतील तर ते ताकदीने लढतील. विधानसभेमध्ये आपली ताकद दिसेल, लोकसभेमध्ये आपली ताकद दिसेल. त्याकरता ही सगळी उठाठेव चालली. लोकसभेमध्ये जर आता नाही तर 5 वर्षांनी होईल, पण 5 वर्ष आम्ही करणार. आणि आता विधानसभा तोंडावर आपले आलेले, विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रत्येकाने, इथं जेवढे आहे तेवढे प्रत्येकाने मनात हात बीज रुजवा की तुम्ही ज्या ठिकाणावर ज्या गावातून आलेला आहात, तुमच्या आजूबाजूच्या जास्ती फोन करून सांगा, संपर्कात सांगा, त्या भागातला जो कोणी आपला उमेदवार आहे त्याला मतदान करा. तो निवडून येऊन न येऊन ही डोक्यातून काढून टाका तुम्ही. दुसऱ्याला केलं तो निवडून येईल का नाही ह्याची गॅरंटी तुम्ही कोण देणार आहोत? दोघात कोणतरी पडणारच आहे, त्यातला पराभव होणारच आहे. मग आपला होते ना, ताकद तर कळेल आपली कमीत कमी. तर सध्या ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. दुसरा मुद्दा एक आहे आर्थिक, कारण आपल्याकडे आर्थिक गणित नाहीये पाहिजे तेवढं. उमेदवाराला अडचण येते, किती पैसे वाटतात. लोकसभेला पैसे वाटलेले आहेत भरपूर. मी कधी बघितले नव्हते लोकसभेला बारामती मतदारसंघामध्ये, पण त्या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचंड पैशाचं वाटप झालं. आणि तिथं आपला उमेदवार कमी पडला. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, जो कोणी आपला उमेदवार तिथं उभा राहत असेल, इतकाय माळी समाजात गरीब नाही की त्याचं उत्पन्न 10 रुपयाच्या खाली आहे. ऐकून असं महाराष्ट्रात असा कोण माळी आहे का त्याचं उत्पन्न 10 रुपयाच्या खाली आहेत का? आहेत का नाही? हो किंवा नाही सांगा. येस करा नाही तर नो करा, काहीतरी सांगा. नाही ना? आपली कुवत आहे का नाही काहीतरी त्याला मदत करण्याची. 10 रुपये द्या तुम्ही त्याला. अहो तुम्ही चहा पिता, चहाची किंमत किती आहे बघा दररोजची, 10 रुपये आहे का नाही? पण तुम्ही एक समाजासाठी, स्वतःच्या जातीसाठी एक चहा, आठवड्यातून एक चहा बाजूला ठेवा, तुमच्या जवळ ठेवा. तो आपण आपल्या मुलाला संच देतो. लहान मुलगा असला घरात असते ना ती तसली एक फुलफुल्याची छोटी एक ठेवतो, ती संचयची काहीतरी असते आहे ना, चिल्लर पैसे टाकत असतो. त्या मुलाला त्यावेळेस सवय लागते की बाबा आपली बचत राहिली पाहिजे. आई सांगते का नाही? माझ्या घरात माझ्या बायकोनं सांगितले म्हणून मला माहिती आहे. तुम्ही सांगितलं का नाही मला माहित नाही. आणि जर तुम्ही सांगितलं असेल तर ही सुद्धा निवडणुकीच्या आपल्या उमेदवाराची सुद्धा संचय ठेवली पाहिजे. बाळ उभा राहिल्याच्या वेळेला ही माझे पैसे,
या उमेदवाराला असा काय आनंद होईल की समाज माझ्या पाठीशी आहे. आणि मग लढ म्हणायला त्याच्या पाठीवर थाप पडते, ती थाप फार महत्वाची असते त्यावेळी. म्हणून दातृत्व गुण असणं फार गरजेचं आहे. मी आपल्या सर्वांना त्या दातृत्व गुणाचे 10 रुपये तुम्ही ठेवा, परंतु ते वेगळे काढून ठेवा. आणि ज्या वेळेला जो आपला उमेदवार असेल त्यावेळेला स्वतः निमंत्रणाची वाट बघू ना. नाहीतर आमच्याकडे बरेच जण म्हणतात साहेब तो माझ्याकडे आलाच नाही हो. अरे नाही तर तू जा ना त्याच्याकडे, तो फिरत असतो सगळीकडे, तुला निमंत्रणाची गरज काय. मग कोणतं बोललं की इगो प्रॉब्लेम आपल्याला फार जास्त, तर कृपा करून ते इगो प्रॉब्लेम बाजूला ठेवा. छोटे मोठे असतात, प्रत्येकाला वेळ नाही मिळत. उमेदवार असला तर त्याला वेळच मिळत नाही. त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून आपण सो मोठं त्यात भाग घेतला. तर मी दातृत्व गुणावर ते बोललो. कुठलाही आपला उमेदवार असेल तर दातृत्व गुण असणं फार गरजेचं आहे. राजकीय इच्छाशक्ती आपल्यात प्रबळ करणे फार आवश्यक आहे. जांभळ्या देऊन काही उपयोग नाहीये. एक जण मुलगा तुम्ही तयार केला, मी म्हणतो की तुम्हाला 2 मुलं असतील तर एक राजकारणात टाकायला. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे दुसरी, की तुमचा 10वी नापास मुलगा असेल, 12वी नापास असेल, सुशिक्षित बेकार असेल तर त्याला घरात टाकला, तो करोडपती होईल. पण तुम्ही त्याच्या पाठीमागून नोकरी कर म्हणला, फार मरेपर्यंत तो करोडपती होत नाही. मी बघितले माझ्या डोळ्यासमोरचे उदाहरण आहे. म्हणजे 10वी नापास 5वी नापास काय करतो, हद्दीतली बेकायदेशीर वाळू विकतो, बेकायदेशीर दारूची दुकान आहेत. मी कितीतरी सांगेन तुम्हाला हे असे, आणि ते करोडपती येतात. होते ना आपली पोरं झाली तर काय फरक काय पडणार आहे. मी ओपन बोलतोय, मला माहित आहे की हे सगळं बेकायदेशीर जबाबदारीच्या पाठीवर बोलतोय मी. परंतु सरळ मार्गाने नाही तुम्ही मोठं होणार. आणि मग त्यासाठी आपल्याला गरज लागते ती याची. पण त्याला धंदा चालवण्यासाठी कोण लागतो आपला सपोर्ट, म्हणून राजकारणात आपला पाहिजे. मी एक जुना किस्सा सांगतो, नाही आता त्याच्यावर काही बोलत नाही, कारण मुद्दा आपल्या स्ट्रॅटेजीवरती बोलायचा. मी सांगणार होतो भुजबळ साहेबांच्या एका कार्यक्रमात मी होतो, तर एक बार्शी तालुक्यात आपलं एक राऊत म्हणून फॅमिली आहे. 3 मुलं आहेत, 2 वकील होते, एक डॉक्टर होता वगैरे वगैरे. त्याला बाजूचा तो काय नाव बार्शीचा ही होता, मिनिस्टर पण होता, तो सोलापूर मधले बार्शीचा मिनिस्टर होता. नाही, तर तो त्याच्या जमिनीवर जमीन लागून होते, तर तो फार त्रास द्यायचा. आणि ती तक्रार घेऊन इकडे त्याचं रेशन दुकान बंद केलं, एक वाईन शॉप होतं त्याच्यावर तक्रार केली, ती बंद केलं तक्रार. भुजबळ साहेबांचं, मी त्याला साक्षीदार आहे, भुजबळ हे जुना किस्सा आहे. भुजबळ साहेबांना ऐकून घेतलं आणि त्यांनी एवढं सांगितलं की 3 मुलं आहेत, राजकारणात का तुम्ही एखादं पाठी, तुम्ही राजकारणात ठेवला तर तेवढा सपोर्ट झाला असता. यात बाकी सगळ्या तुम्ही सांगता येईल, सत्ता तुमच्या पाठीमागे राहायचे, पक्ष तुमच्या पाठीशी राहिला असता. तर अशा प्रकारचे त्यासाठी जर आपल्याला 2-3 मुलं असतील तर एक ते राजकारणात पाठवा, ठेवा, फार गरज आहे त्यांचं. आताच आपले रोहिदास लोखंडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावा. माडोळे साहेब आपल्याला एक दुसरा याच्यातून कार्यक्रम हे आताच्या कोर कमिटीच्यातून आपल्याला नेतृत्व घडवणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपला जसे आज मी शिबिर ठेवलेले आहे तशी त्या मुलांना सिलेक्ट करून ही जे असतात आहे ना शैलेश अशा प्रकारची, यांची जबाबदारी सुद्धा आपली जबाबदारी आहे. अशी जर जबाबदारी आपण घेतली तर ही पोरं, मी बाकीचे क्राईम गुन्ह्याची जबाबदारी मी घेतो, त्याची काळजी करायची काही गरज नाही. गुन्हे करणाऱ्यांची जबाबदारी मी घेतो. तर अशा प्रकारे जर आपण जर चळवळ चालू केली तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चितच आपण सफल होऊ या सगळ्यामध्ये. मला दुसरं एक असं वाटायला लागलेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, SC-ST साठी काय मतदारसंघ रिझर्व्ह आहे. मग आपण ज्या ठिकाणी आहेत आपण असं तर नाही करू शकत, एक चळवळ चालू करू की ओबीसी सुद्धा ज्या ठिकाणी ओबीसी बहुल आहेत तिथं आपला मतदारसंघ रिझर्व्ह मिळावा, म्हणून एक चळवळ जर आपण चालू केली, शासनाला जर ती मागणी केली तर एक प्रयत्न केला तर ते
फार चांगलं होईल. यश किती येईल तो भाग नंतरचा आहे, पण चालू तर करावं. तर 100% मंडल आयोग लागू केला तर ते येणारच विधानसभा. तर ओबीसीचे ज्या मतदारसंघामध्ये ओबीसीची संख्या जास्त आहे, तो मतदारसंघ ओबीसी साठी जर रिझर्व ठेवला तर आपलं संख्याबळ तिथं चांगलं वाढू शकतं. नाहीतर आता डुप्लिकेट बनावट ओबीसी सर्टिफिकेट घेऊन सुद्धा इकडे आलेले आहेत. हे तुम्हाला कधीच वरील देणार नाहीत. नाही ओबीसी तेच मी सांगितले, ओबीसी डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन जे आलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला कधी वरील देणार नाहीत. मग तुमची राजकीय इच्छाशक्ती राहणार नाही आणि मग कायम जसं मागायचे माडवळे साहेबांनी सांगितलं की गुलामगिरी म्हणून आपल्याला काम करावं लागेल. ही सगळ्यात वाईट आणि दयनीय परिस्थिती निर्माण. मला ज्याचं सांगायचं की दातृत्व गुण निर्माण होणं फार गरजेचं आहे. आपल्याला युवक नेतृत्व करायला शिकला पाहिजे. त्यासाठी आपल्याला शिबिर आयोजित करावे लागतील आणि येणाऱ्या निवडणुकीत जी आता आपण 60 सांगितलेले आहे त्या 60 मतदार कमीत कमी 60 ते 80 असतील. 80चं उदाहरण तुम्हाला सांगतो, 80 किंवा 100 होतील. त्याचे मी तुम्हाला छोटस उदाहरण सांगतो जे आम्ही सुरू केल्यापासून सांगोला तालुक्यामध्ये कित्येक वर्ष गणपतराव देशमुख शेका पक्षात तिकीटावर निवडून येत होते. सांगोला मतदारसंघामध्ये मराठा आणि धनगर समाज इक्वल आहे आणि माळी समाज जो आहे 40,000 मतांचा मतदार तो निर्णायक आहे. आणि बाबासाहेबांनी म्हणजे गणपतराव देशमुखांना बाबासाहेब म्हणायचे, बाबासाहेब गणपतराव देशमुखांनी माळी सगळे बरोबर घेतले होते. त्यामुळे त्यांना इतक्या वर्ष सत्तेत आमदार म्हणून राहतात. मधल्या ही सुरूच केल्यानंतर मी डॉक्टर प्रभाकर माळे असतील, सुरेश माळे असतील, माळ्यांची सांगोल्याला भरपूर संख्या आहे आणि करोडोपती सगळे उद्योगधंदे मजबूत आहे त्यांचे. मी त्यांना म्हटलं की इतक्या वर्ष झालं तुम्ही साहेबांना कधी बाबा तुम्ही इतक्या वर्ष आम्ही तुम्हाला विधानसभेवरती निवडून देत आहे, आम्हाला विधान परिषद तर द्या. म्हणजे तुम्ही विचारलं का कधी? नाही विचारलं. सांगोला नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष हे तुम्ही कधी विचारलं का त्यांना? आपल्या 40,000 निवडून येते इतक्या वर्ष नाही विचारलं म्हणले. दुर्दैवानं शेका पक्ष काही सत्तेत फार काही राहू शकला नाही, तो वाट सोडून द्या. परंतु त्यांच्या शब्दाला वजन होतं फार. ते करू शकले असते आपण मागितलं असतं तर. आपण मागितलंच नाहीये, इच्छाशक्तीच नाहीये. मग ते समजलं की दुसरी मिटिंग झाली आणि सूतगिरणीचे डॉक्टर प्रभाकर माळे यांना सूतगिरणीचं चेअरमन पद दिलेलं आहे जे आमदाराच्या खालचे उत्पन्नाच्या दृष्टीने. आणि आताच्या निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील त्यांचं चालू होतं. गुलाबराव पाटील त्यातले निवडणूक आता 2-4 महिन्यापूर्वी झाल्या. गुलाबराव पाटील हे आताचा आमदार आहेत ना, ते काही हे मागत होते 7-12 वगैरे असे. त्याच्यात काही तडजोड झाली नाहीये. निवडणूक झाली. निवडणूक मध्ये सगळे सदस्य सूतगिरणीचे डॉक्टर प्रभाकर माळीच्या पक्षाचे पार्टीचे आलेले आहेत. हे मला आपल्याला सांगायचं. आपण जर ताकद दाखवले तर निश्चितच आपल्याला यश येतं. फक्त पेटवलं चेतवले, फक्त त्याला ठिणगी लावावी लागते आणि ती आज आपण माडोळीच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला आपण जेवण दुपारी ठेवलं होतं, मग जेवण आपण कॅन्सल केलं. म्हणजे कॅन्सल आपण चहा घेऊ. जेवायची आता सध्या जेवायची किती लोकांची इच्छा आहे? आता जेवण होईल म्हणून चहा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा येऊ राहिला, पाणी येऊ राहिलं. आपण हा कार्यक्रम कंटिन्यू करू, नंतर शेवटी जेवण चालेल ना? धन्यवाद साहेब. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आपले जे प्रमुख अतिथी आहेत, जे आपले त्यांना मार्गदर्शन देखील लागू असतं, ते आपले आदरणीय रोहिदास मारुती लोखंडे साहेब, सेक्रेटरी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य बायकाळ विधानसभा, याचा सत्कार करण्यासाठी मी बापूंना विनंती करतो की साहेबांचा तरी सत्कार करायचा आहे. आजचे अतिथी माननीय तानाजी शिंदे साहेब, माजी संचालक उद्योगी, तसेच सुदाम गाडेकर साहेब,
माळी राजकीय संकल्प परिषदेचा माळी राजकीय संकल्प परिषदेचा माळी समाज एकतेचा माळी समाज एकतेचा माळी समाज एकतेचा सन्माननीय गुलामसिंह गाडीकर साहेब कल्याण अध्यक्ष यांना विनंती स्थापन व्हायचंय. तसेच आमचे आदरणीय तानाजी साहेब कुलस्वामी माजी संचालक यांना विनंती होते की स्थापन व्हावी. हा करतो. कामाले साहेब सन्माननीय कामाले साहेब यांना विनंती होते की स्टेजवर स्थापन व्हायचंय. तर तुम्ही या दोघांचा सत्कार करतो. अनिल थोरात जी चौथा मंडळ आमच्या मंडळाचे सन्माननीय विजय कावळे साहेब आपण स्टेजवर स्थापन व्हायचंय. सत्कार करायचा. धन्यवाद. आपल्याला आजचे जे अतिथी लागलेले आहेत रोहितजी टोपटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोमत कृपया लवकरात लवकर आपल्या चेअरवर स्थानापन्न व्हा. बाहेर कोणीही जाऊ नका, कारण आपल्याला हा जो वेळ आहे तो संपूर्ण समाजासाठी नाही. माळी राजकीय संकल्प परिषद मुंबईचे सन्माननीय परिषदेचे अध्यक्ष डी.के. बापू माळीजी, मुख्य संयोजक ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळेजी, तसेच आजच्या या परिषदेला तानाजी शिंदेजी, रामदास डोकेजी, किरण किसन जोडगेजी, तसेच कल्याण, कळंबोली, कोपरखर्णी आणि सानपडा इथून आलेले सर्व विविध मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते. मुळात मी बोलायला उभा राहिलोय आणि सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओरडते आणि आता माझी क्षमता कशी असेल मला माहिती नाही की मी तुम्हाला जिंकू शकतो की नाही ते, परंतु डॉक्टरांनी सांगितलं राजेंद्रजी की चहावर भागवा, तर ते निश्चित बऱ्याच जणांनी हात वरती केले नाहीत. पण ते हात वरती याच्यासाठी करणार की आता पहिलं जेवण द्या म्हणून. पण असं काही का होईना आपल्याला जरांगे पाटलांनी जाहीर केलं असं आपण म्हणूया आणि जरांगे पाटलाचे आभार मानूया. माळी समाज जसं काल मी फक्त 10 मिनिटं घेईल, आपण टायमिंग लावा आतापासूनच. माळी समाजाची काल आपली प्रेस कॉन्फरन्स झाली, डॉक्टर राजेंद्र त्या ठिकाणी होते आणि बरेचसे परीक्षे मित्र, पत्रकार, बंधू भगिनी यांनी असं त्या ठिकाणी प्रश्न विचारले की त्याच्यामध्ये त्यांचा एक प्रश्न प्रामुख्याने होता की तुमचं आंदोलन जरांगे पाटलांसारखं होईल का? तुमच्या आंदोलनाची दिशा जरांगे पाटलांसारखी सुरू होईल का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माळी समाजाचं कोणतं नेतृत्व असं असेल की जे एवढ्या मोठ्या संख्येने समाज एकत्रित करून मिळून जाईल का? तर ही सुरुवात आहे. मला तर असं वाटतं निश्चितच आंदोलन मोठं होईल आणि आपण ते करूया अशी आपण सगळेजण अपेक्षा बाळगूया. कदाचित जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणती तरी ताकद असेल, कुठली शक्ती असेल, अद्भुत शक्ती असेल जी आपल्याला दिसत नाही, परंतु आपण सर्व कृपया शांत राहा. अतिशय महत्वाचं बोलणं चालू आहे, तुमच्याशी संवाद चालू, अतिशय महत्वाच्या विषयावर आपण वेळ काढला आहे. कृपया शांत राहून ऐकावं अशी माझी विनंती. आपण आज या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते आपण काही छोटी लोक नाही आहोत. आपण आपल्या विभागामध्ये फार प्रतिष्ठित आहोत, आपल्या प्रत्येकाला सन्मान आहे.
मंचावर बसलेली मंडळी ज्या ज्या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत. आणि आनंदाची गोष्ट अशी की ह्या नवी मुंबईमध्ये, तशी मुंबईमध्ये सुद्धा माळी समाजाची बरीचशी मंडळ आहेत. आमचे सत्यवान भास्कर मेहनत घेतात घाटकोपरमध्ये, आम्ही भायखळ्यामध्ये मेहनत घेतो. अशी बरीचशी मंडळी आहेत. आपण समाजाला एकत्रित करण्याचं काम करतो, एक आपुलकी आणि आपलं एक ऋणानुबंध जोडवण्याचं काम करतो. पण नवी मुंबईमध्ये बऱ्यापैकी ही मंडळं आणि ह्या ऐरोली भागामध्ये बऱ्यापैकी मंडळं काम करतात. पण मी प्रथमतः या मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की आपण चांगल्या रीतीने काम करतो. आता विषय राहिला माळी समाजाचा. आज माळी समाज या महाराष्ट्रामध्ये जर ओबीसी मध्ये जर दुसरा क्रमांक येत असेल आणि दुसऱ्या क्रमांकाचा समाज असेल तर आपल्याला निश्चितच मुंबई महानगरपालिका असो, नगरपालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, यामध्ये आपल्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. ही आपली सगळ्यांची भूमिका राहिलीच पाहिजे. जसं आपल्याला लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत, ते आपल्या माळी समाजाचे, बरोबर ना? आणि डॉक्टर राजेंद्र म्हणाल्याप्रमाणे की 4 आमदार विधानसभेत आपले आहेत. काल आपले 2 आमदार विधान परिषदेत निवडून आले, पण 4 विधानसभेत आहेत. काल आलेले ते विधान परिषदेवर आलेले, प्रज्ञा सातव आणि योगेश अण्णा टिळेकर. मला असं वाटतं की फक्त ह्या आमदारांना आमदार म्हणून न ठेवता आपणही त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. आपले काही प्रश्न असतील तर ते आपण त्यांच्याकडे घेऊन गेले पाहिजे. आपल्या समाजाला संघटित करण्यासाठी, समाजाचा उत्कर्ष होण्यासाठी आपण त्यांच्याकडे गेलंच पाहिजे. प्रशासनाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये मी स्वतः जात असताना, काम करीत असताना मी सहज संवाद साधल्यानंतर, माझं काम त्यांच्याशी सांगितल्यानंतर मी सहज म्हणतो, साहेब आपण पुणे जिल्ह्यातले का? मग ते म्हणतात हो मी पुणे जिल्ह्यातलं. मग साहेब आपण, मी जुन्नरचा, आपण कुठले? मग ते म्हणतात ओतूरचा. मग हे जेव्हा संबंध होतात ते निश्चितच आपल्याला कामाला उपयोगाला येतात आणि असे ऋणानुबंध आपले वाढतात. त्याच्यामुळे कुठेही कोणत्याही ठिकाणी आपण जात असाल काम करीत असताना, तर आपला समाज बांधव जेव्हा आपल्याला जोडावं लागेल तसं ते या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, आपण उपयोग केला पाहिजे, आपल्या कामामध्ये या गोष्टी आणल्या पाहिजे. जसं आता काल राजेंद्रजींनी अभ्यास केला, मी काही पूर्ण अभ्यास केला नाही, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये 78 विधानसभेमध्ये माळी समाजाचं प्राबल्य जास्त आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की माळी समाजाच्या सोबत ओबीसीचं सुद्धा प्राबल्य जास्त आहे. म्हणजे माळी समाजाला जरी न्याय देता आला तरी भंडारी असेल, तेली असेल, अगारे वगैरे ओबीसी मध्ये जे काही येणारे समाज असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण त्याबरोबर जर आपण दुसऱ्या क्रमांकाचे ओबीसी मध्ये असू, आपले एक तर नेते माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब आहेतच, ते एखादी किल्ला लढवतातच आहेत, परंतु आपल्यापैकी एखादा असा उमदा, आपल्यापैकी एखादा अभ्यासक व्यक्ती पुढे आला पाहिजे की ज्यांनी, कारण तुम्ही साधा विचार करा, किती अभ्यास आहे जरांगे पाटलांचा, मी काय त्याच्यावर बसलेलो नाहीये, पण एक साधा कॉमन माणूस आज 1-1 लाख 50-50 हजार 60-60 हजार लोकांना एकत्र करू शकतो. आज डॉक्टर राजेंद्र भास्कर, किरण जोडगे यांना 300 माणसं गोळा करतात, काय वापर पहिला लागलेले असतील त्याचं त्यांना माहिती आहे. परंतु एवढा मोठा जेव्हा समाज एकत्र होतो त्यावेळेला निश्चितच आपल्याला मध्ये पण सुद्धा ती गमक झाली पाहिजे की आपल्याला कुठे बोलवलं तर आपल्या घरात 4 माणसं असतील तर निदान 2 माणसं तरी आपण पाठवली, एक माणूस कमी आपण पाठवला पाहिजे. बा त्या ठिकाणी जा, आपल्या समाजाचे काय विचार म्हणतात, काय सांगतात ते ऐका आणि ह्या समाजाला एकत्रित करण्यासाठी जर का आपण असे 4चे 2 पाठवले, 4चे 1 पाठवले तर निश्चितच आपली सुद्धा संख्या भविष्यामध्ये मोठी होऊ शकते. आणि प्रस्तावित जे पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी असेल, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष असेल, शिवसेनेचे दोन्ही गट असतील, तर ह्या सगळ्या पक्षांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट असतील, यांच्यापर्यंत माळी समाजाचा, मला एक अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगावी वाटते डॉक्टर राजेंद्र माळीजी, की काल ज्यावेळेला योगेश अण्णा टिळेकर विजय दाखवत होते त्याच्या खाली माळी नेतृत्व दाखवत, माळी समाजाचं नेतृत्व योगेश अण्णा टिळेकर विजय अशी पाठी आली होती. म्हणजे चॅनलवाले असतील किंवा प्रस्तावित पक्षालाही माहिती आहे की योगेश अण्णा टिळेकर हे माळी समाजाचे. आपण ज्या समाजाच्या आहोत त्या समाजाचा आपल्याला निश्चित अभिमान असला पाहिजे. आपण त्या समाजाचे आहोत ते लोकांनाही आपणही सांगितलं पाहिजे. आमच्यासारख्याची थोडी अडचण एवढीच होते की आम्ही आमच्या भायखळा विभागामध्ये काम करत असताना आम्हाला सगळ्या समाजाला घेऊन चालावं लागतं, सगळ्या धर्माला घेऊन चालावं लागतं.
राजकीय पक्षामध्ये काम करीत असताना आम्हाला असा भेदभाव करता येत नाही, परंतु तरी किती काही असलं तरी समाजाच्या कामासाठी आणि समाजाने एखादी दिशा ठरवली तर त्या दिशेमध्ये साथ देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी मी भायखळ्यावरून भर पावसामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. आता शेवटचं एकच मिनिट सांगेन. भायखळ्यामध्ये माझी पत्नी सौ सुरेखा रोहिदास लोखंडे मागील 5 वर्ष नगरसेविका म्हणून काम करते. आता निवडणूक झालेली नाही म्हणून आम्ही आजही तिथे नगरसेवक म्हणूनच मिरवतोय म्हणा किंवा काम करतोय म्हणा, जबाबदारी घेतोय, कारण निवडणूकच झाली नाही, जवळजवळ 2.5 वर्षाचा पुढे काळ झालाय. पण त्या विभागामध्ये बकऱ्याड्डा परिसर असेल, लवलेन परिसर असेल, घोडपदेव परिसर असेल, या परिसरामध्ये जेवढे माळी समाजाचे लोक आहेत ते काम करायला जेव्हा डॉक्टर राजेंद्रजी आमच्या कार्यालयामध्ये येतात तेव्हा सांगतात, साहेब आम्ही सुद्धा तुमच्या समाजाचे आहोत. त्याला अभिमान वाटतो आणि त्याला ते असं सांगतात. मग त्यांचं काम करण्यासाठी मग हॉस्पिटल असेल, महानगरपालिका असेल, कुठलं प्रशासकीय कार्य असेल, त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून आमच्या गाडीतून त्यांना घेऊन जातो. हा मान आम्ही ठेवतो. आणि म्हणून आपल्या सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी एवढंच सांगेल, काही काम भायखळ्यामध्ये असेल, काही आपले प्रश्न असतील, काही अडचणी असतील भायखळा विभागामध्ये, तर निश्चित तुमचे काही बंधू असतील, नातेवाईक असतील, त्यांना काही समस्या असतील तर निश्चित आम्हाला आठवण करा. आम्ही सदैव आपल्या सोबत राहू. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलून 2 शब्द बोलण्याची विनंती केली. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय जय भारत. जय माळी समाज. धन्यवाद साहेब. खूप छान आपण मार्गदर्शन ऐकलं. यानंतर मी विनंती करेन संजय बाबा करते त्या ठिकाणी 5 मिनिटं बोलू इच्छितात. थोडंसं वेळेचं भान राखा. तत्पूर्वी ज्यांनी सुरू केले जे पण आपले या ठिकाणी बसलेले बांधव होते, भगिनी होत्या, ते खाली गेले. तर विनंती आहे, जेवण सर्वांसाठीच आहे, जेवण होणार आहे. फक्त आधी आपले भाषण जे आपण ज्या इंटेन्शननी या ठिकाणी जमा झालो ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जेवायला जायचंय. थोडी वेळ काढा अशी विनंती. सर्वांना जय ज्योती जय क्रांती. जरा मगाच्या पासून आपला जो कार्यक्रम चाललाय त्याच्यामध्ये थोडीशी खंत अशी वाटते की आपण सगळ्यांनी आता एक चांगली उत्स्फूर्त पद्धतीची घोषणा द्यायची का? नक्की. मी जय ज्योती म्हणेल, आपण काय म्हणायचंय? जय ज्योती जय ज्योती. साहेब मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो, बाकीचं काय कोणाचं नाम उल्लेख वगैरे करत बसणार नाही. ठीक आहे. धन्यवाद सर. थँक्यू. पहिल्यांदा समाजाच्या नेत्यांच्या साठीच पहिल्यांदा एक प्रशिक्षण शिबिर लावायला हवं अशी एक माझी सूचना आहे. हा वाटतंय तुम्हाला? या एक ठराव तुमचा पहिल्यांदाच त्या ठिकाणी करू. त्याच्यानंतर हे जे समाज मंदिर, हे जे मंदिर आहे आपलं, मंदिरच म्हणूयात, हे कुणाचं आहे? आपलं आहे का दुसऱ्याच आहे? आपलंच आहे ना. लक्षात ठेवा, जाताना प्रत्येकानं आपल्या बाटल्या आणि असणारे कप व्यवस्थित एका बाजूला ठेवायचे, पायदळी नाही तुडवायचे. ही स्ट्रॅटेजीची गरज आहे, समाजाला गरज आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करा. एक उदाहरण सांगतोय. उदाहरण म्हणजे तुम्हाला वाढपी जर आपला असेल, काय म्हणतोय मी, वाढपी आपला असेल तर पंक्तीला जेवण जास्त मिळेल का उपाशी राहू? नक्की. मग राजकारणामध्ये वाढपी आपले आहेत का? वाढवायच्यात का? वाढवायसाठी काय करावं लागेल? त्याला म्हणतात स्ट्रॅटेजी, नाही का? मी साताऱ्यात आहे बरं का. सकाळी 3 वाजता उठलोय. किती वाजता? आणि सगळ्याच्या अगोदर आलोय. सर्वसामान्य कुटुंबातला आहे. वाढपी आपले असले पाहिजे, जास्तीत जास्त संख्येने असले पाहिजे. मग आता एखाद्या तुम्ही मागाच्या बसून जे तुंतुनं लावलंय की 2.25 लाख आहेत, 3.5 लाख आहेत, सगळीची सगळी माळ्याची मतं आपल्याला मिळणार आहेत का? आपला शत्रू कोण आहे सगळ्यात मोठा? माळीच. बरोबर आहे का? आणि मग माळ्याचे जेव्हा आपण निवडून येऊ का, मग काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे? अरे बाबांनो, माळी समाजापेक्षा आपल्या उतरंडी नाही. उतरंडी मधले माळी समाज जरा वरचा आहे ओबीसी मधला. 375 जाते महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि मग आपल्याला काय करावं लागेल? लोक वाट बघतायत की माळ्यांनी सुद्धा आमच्या हातावर खांद्यावर हात टाकावं.
टाकलाय का बाबा तुम्ही कधी हात त्यांच्या खांद्यावर, विस्थापितांच्या खांद्यावर हात टाकलाय का? मग तुमचं कसं मूल्य वाढत, कशी स्ट्रॅटेजी तुमची पुढे जाता येईल? तर पहिल्यांदा माळी समाजामध्ये राजकीयदृष्ट्या ज्याला अम्बिशन आहे, ज्याला काय करण्याची अपेक्षा आहे, त्यांनी पहिल्यांदा माळी समाज जोडा. मी त्याच्याबद्दल दुमत म्हणत नाही, परंतु उतरंडीमध्ये आपल्यापेक्षा इतर समाजाच्या बरोबर मैत्री भाव जोडला पाहिजे ना. त्या बाबतीतली भूमिका घ्या. लक्षात घ्या, ग्रामीण भाग आपला मोठा आहे, त्या ठिकाणी आपले पण बांधव आहेत. तुम्ही मुंबईकर मंडळी, पैसेवाली मंडळी, हा तुम्ही जरा नेतृत्व करा की आमच्या ग्रामीण भागाचं. तुम्ही मुंबईतून फक्त थांबणार आहे का? अहो मंडळी, गेल्या 10 वर्ष झालं मी क्रांती ज्योती अभिवादन रॅली संयोजन समितीचा अध्यक्ष या नात्यानं 10 वर्ष स्वतःच्या खिशातल्या पैशानं कडगुण ते नायगाव, कडगुण म्हणजे काय? भाषण करा नाही, उभं राहिलं संवाद साधतो बरं का. कडगुण तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुल्यांचं गाव कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा. ते नायगाव सावित्रीबाई फुल्यांचं गाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. 110 किलोमीटरचं अंतर आहे सर. आणि त्या अंतरामध्ये गेले 10 वर्ष झालं क्रांती ज्योती अभिवादन रॅली घेऊन जातोय. सातारा जिल्ह्यामध्ये 2.25 लाख माय समाजाची संख्या आहे. काय कापायची का? बुद्धिस्ट समाज जास्तीत जास्त मला मदत करतोय. सन्माननीय जाधव साहेब, ह्या माणसाचं खरंच त्या टाळ्यावरून स्वागत करा. काय असते स्ट्रॅटेजी म्हणजे माळी मिशन स्थापन केलं. सगळ्याचे सगळे आदिभाऊ जाधव साहेब आहे तिथं. त्यांनी जर तिकीट मिळालं असतं तर तिथं मी साहेब 10 दिवस मुक्काम करणार होतो. बरोबर आहे ना? काय असते स्ट्रॅटेजी मध्ये? आमचे महेश अण्णा भागवत बारामतीमध्ये उभे राहिले. अण्णांच्यासाठी साहेब मी 3 दिवस तुला फिरलो, गाववाडी वस्तीपर्यंत. आमच्या रमेश बारसकर कुठे उभे राहिलो? माड्यामध्ये. रमेश बारसकर बरोबर 10 दिवस त्या ठिकाणी होतो. सन्माननीय एसीपी जाधव साहेबांनी रस्त्यावर पॉम्पलेट वाटलेले. त्याचबरोबर मग परत आमचा साताऱ्याचा जिल्हा, जिथं तात्यासाहेबांचा जन्म झाला, माईंचा जन्म झाला, त्या साताऱ्यामध्ये आपण सुरेशराव गोल्डनला त्या ठिकाणी उमेदवार केली. त्या ठिकाणी सुद्धा काम केलं. फार काय मी सांगत नाही, जवळजवळ माझे 15 दिवस मी समाजासाठी दिले. 12,000 रुपये माड्यामध्ये माझे खर्च झाले. 5,000 रुपये जाहीर व्यासपीठावर. मी काय पैसे वाढणार का? हातावर पोट मारणारा माणूस आहे, सगळ्यांना माहिती आहे. चौधरी साहेब सगळी मंडळी येऊन गेलेले. 5,000 रुपये महेश अण्णा भागवतांच्या प्रचार रॅलीच्या व्यासपीठावर मी त्या ठिकाणी जाहीर केले. समाज कार्यासाठी नाही पैसे लावायचे नाही, तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि मी मला वाटतं एकमेव कार्यकर्ता असेल सर्वसामान्य माळी विकास मिशनचे आमचे जे नेतृत्व शीर्षस्थानी आणि त्याच्यामधल्या दुसऱ्या पॉईंटचा एकमेव कार्यकर्ता आहे. 3 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रचार सक्रिय पद्धतीने त्या ठिकाणी केला. हीच पद्धत आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. राजकारणी जमात बनायचंय का, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. येस सर, नक्कीच. जास्त अंतर म्हणजे वेळ घेणारच नाही. आपल्याला काही चेतनास्थळ तयार करावं लागतील. चौधरीला कोणाचं चेतनास्थळ स्मृतीस्थळ आहे? धनगर समाजाचं आहे ना, आणि भगवान वर्धारी समाजाचं आहे. मग आपल्याला एक पाहिजे का नको? पुढल्या महिन्यात 4 तारखेला आळंदी या ठिकाणी 200 त्या ठिकाणी प्रशस्त पद्धतीचं भक्ती निवासाचं काम चालू होणार आहे. मी आजच्या वेळेला सांगत आहे, ह्या गोष्टी काय करायच्या? तर आपल्याला पण एखादी चेतनास्थान पाहिजे, चैत्यभूमी पाहिजे. आपल्यामध्ये त्या ठिकाणी एखादा आदेश निघाला पाहिजे आणि त्याच्यावर मी जी बोलते. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला मुंबईकर मंडळींना आवर्जून सांगेल, 4 तारखेच्या कार्यक्रमाला राज्य द्या. तुमचे पक्ष पार्टी सगळे चांगले नाही पाहणे, आम्हाला काहीच म्हणायचं नाही. परंतु 4 तारखेला आई बापाच्या आपल्या समाजाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या जागरासाठी सर्व मंडळींनी त्या ठिकाणी यावं, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणण्यासारखे भरपूर विषय, पण अधिकचा वेळ देत नाही. पुन्हा एकदा सर्वांना जय 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 क्रांती पुन्हा एकदा व्यक्त झाली पाहिजे. जय जय जय
मंजुनाथ साहेब, त्यानंतर या ठिकाणी काही मान्यवर मंडळी आलेली आहे, त्यांचा या ठिकाणी मी मंचावर बोलू इच्छितो। या ठिकाणी माननीय उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे नारायण अल्लाट साहेब उपस्थित झालेले आहेत। अल्लाट साहेबांना विनंती आहे, आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। एका प्रशासकीय पदावरती बापूंना विनंती होती साहेबांचा सत्कार करायचा। तसेच या ठिकाणी नवनीत सिनलकर साहेब ठाण्यावरून उपस्थित झाले, त्यांचं देखील मी शब्दसुमनांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आणि मी आता विनंती करेन सन्माननीय अनिलजी जाधव साहेब, आपण आपल्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं। आराध्य दैवत सावता महाराज येतोय का? येतोय। आपलं आराध्य दैवत सावता महाराज महात्मा फुले सावित्रीबाई यांना वंदन करतो। आदरणीय व्यासपीठ उपस्थित सन्माननीय प्रतिष्ठित बंधू भगिनी, आपण सर्वजण राजकीय आपण ही परिषद केलेली आहे आणि महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून इथे सगळे दर्दी लोक आलेले आहेत। कौतुक असं आहे की महिलांची लक्षणीय संख्या आहे, इतर कार्यक्रमात एवढी संख्या नसते राजकीय, आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या। आपण सगळं 2 तासापासून सगळ्यांचे अनुभव ऐकताय आणि मला आता सांगितलं की नाशिकचा तुम्ही अनुभव सांगा। ओघाने येणार आहे आपण हा 4 खासदार 40 आमदारांचा जो विषय आहे हा 2 वर्षापासून जाधव साहेब आणि इतर मंडळींनी सुरू केला। ही संकल्पना 14 पासून आम्ही काही लोकांनी सुरू केली होती। आज संभाजी बापू नाहीये, तिथे बापू नाहीये, ते परिस्थिती अशी आहे की 14 मध्ये आपण सगळ्यांबरोबर पोहोचू शकलो नाही संघटित नसल्यामुळे, पण आपले 14 ते 16 आमदार आपले 14च्या विधानसभेत होते आणि आपल्याला 2 तिकीट खासदारकीचे महाराष्ट्रात मिळाले।